वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी भवति। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या गैर्यस्वसंवेद्या आत्मरूपा दैवादुज गणेशु सकलार्थमति प्रकाशो मणे निवृत्तिदा स्वपदारि अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते तर शब्द ब्रह्मा कळले ते मिया श्री गुरुकृपाननिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नवी देविया। ज्ञानदेवांच्या कार्याचा विचार करतात सर्वात पहिल्यांदा ज्ञानदेवांना ओळखलं जातं ते ज्ञानेश्वरी। पण एक गंमत अशी आहे की ज्ञानेश्वरांनी 9000 ओव्यांचा ग्रंथ सिद्ध केला, पण स्वतः ज्ञानेश्वरांनी त्या ग्रंथाला नावही दिलेलं नाही। ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी त्याचा उल्लेख आहे की काय नाव याला असावं ते सुद्धा ईश्वराचं देणं असावं असा त्याचा अर्थ। मग आज आम्ही ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो ती ज्ञानेश्वरी हे कुणी नाव दिलं? तर मुळामध्ये ज्ञानेश्वरी, ज्ञानदेवी, ज्ञानगीता या 3 नावांनी ओळखला जाणारा ज्ञानेश्वरांचा हा ग्रंथ, त्याला नामदेवांनी हे केलेलं नामकरण। आणि त्याच वेळेला यथार्थ दीपिका ही भगवद्गीतेवरची दुसरी टीका होती, त्याच्यावरून तिला भावार्थ दीपिका असं म्हणतात। कारण वामन पंडितांनी यथार्थ दीपिका लिहिताना यथार्थ या शब्दाप्रमाणे गीतेच्या अर्थावर जास्त लक्ष दिलं। ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सिद्ध करताना अर्थासोबत म्हणजे भगवद्गीतेच्या अर्थासोबत त्यातल्या भावाला महत्व दिलं आणि त्या अर्थापाठीमागचा भाव प्रकटीकरण करून दाखवलं। ज्ञानेश्वरी सिद्ध झाली। आजही तो खांब ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी, ज्या खांबाशी बसून ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ सांगितला आणि सच्चिदानंद बाबांनी तो लिहून घेतला, ती जागा नेवास्याला आजही सुरक्षित। असं म्हणतात की तो पूर्वीचा खांब भगवान शंकरांच्या मंदिराचा होता आणि त्यानंतर पुढच्या स्थित्यंतरामध्ये तो पुढच्या मंदिराचा, आणि आता अलीकडे तो खांब हेच एक वेगळं मंदिर झालंय, कारण तिथे ज्ञानदेवांनी भगवद्गीतेचा अर्थ उलगडून सांगितला। महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ वाढदिवस किंवा जन्मतिथी ही गोपालकृष्णांची असून चालत नाही। गोपालकृष्णांचं तत्वज्ञान आणि गोपालकृष्णांचं कार्य हे दोन्हीही ज्या महानुभावानं त्या दिवशी जन्माला येऊन, त्यावेळी जन्माला येऊन सिद्ध केलं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव ज्ञानेश्वर। हे एका अर्थाने अर्जुनाला माध्यम करून समाजाकरता भगवद्गीता नावाचं तत्वज्ञान गोपालकृष्णांनी सांगितलं आणि गोपालकृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमाला वापरून जगाला सांगितलेलं तत्वज्ञान हे केवळ हस्तिनापूरच्या राजकारणाशी संबंधित न राहता कुरुक्षेत्राच्या रणांगणापुरतं न राहता, केवळ पांडवांसाठी न राहता समाजातल्या सर्वात निम्न स्तरावर ते यावं याकरता त्याचा विस्तार करून ज्ञानदेवी सिद्ध केली। आता खरं तर त्यानंतर सत्कार व्हायला हवा, कारण एवढा मोठा 750 श्लोकांचं रूपांतर 9000 ओव्यांमध्ये, म्हणजे 9000 दुणे 18000 ओळी खरं तर, पण 9000 ओव्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर मोठे बंधू असलेले आणि गहिनीनाथांचे शिष्य असलेले निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा वा सुंदर। परमेश्वरांनी अर्जुनाला सांगितलेलं तत्वज्ञान आणि अर्जुनाला उलगडून दाखवलेलं विश्वरूप दर्शन, कर्तव्याची गाथा ही जगासाठी
जगाच्या भाषेमध्ये तुम्ही आणली, याचं कौतुक आहे. स्वतः ज्ञानेश्वर त्या भावार्थ दीपिकेमध्ये म्हणाले की मी 56 भाषांचा गौरव केला. ज्ञानेश्वरी लिहिताना 56 भाषांचा विचार मी या ग्रंथामध्ये केला आणि म्हणून अनेक प्रकारचे कानडी भाषेपासूनचे सगळे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आढळतात. मी काल त्याच्यावर बोललो. एवढं सगळं झाल्यानंतर आता गहिनीनाथांनी म्हणणं आवश्यक होतं, वा तुमचं कार्य सफल झालं, लोकांपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली, लोकांना ती कळली, लोकांना ती आपलीशी वाटली आणि लोकांना तो त्यांच्या जीवनाचा संदर्भ ग्रंथ वाटला. पण सगळं झाल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना उत्तम ग्रंथ निर्मिती झाली, पण ह्यात तू कुठेच दिसत नाहीस. याचं कारण ह्याचं मूळ तत्वज्ञान तुझं नाहीये. मूळ तत्वज्ञान ऐकणारा श्रोता अर्जुन आहे आणि सांगणारा वक्ता गोपालकृष्ण. म्हणजे गोपालकृष्ण आणि अर्जुनाचा जो संवाद आहे तो भगवद्गीता हा मूळ आधार घेऊन त्याच्यावरचा तू टीका ग्रंथ लिहिलायस. तुझी स्वतंत्र अनुभूती नाही, स्वतंत्र अनुभव नाही, तुझं स्वतःचं प्रकटीकरण नाही. हा ठीक आहे की त्या श्लोकावर आधारित तू तुझ्या टीकेचा विस्तार केला, पण मूळ श्लोक तुझा नाही. आता असा ग्रंथ सिद्ध कर की ज्याच्यामध्ये मूळ तू असशील. कौतुक केलं पण पुढे जबाबदारी दिली आणि त्याच्यातून मग अमृतानुभवाची निर्मिती झाली. अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ आहे, पण ज्ञानेश्वरीच्या तुलनेमध्ये अमृतानुभवाला एवढी लोकप्रियता मिळाली नाही. याचं कारण अमृतानुभवामध्ये तत्वज्ञान श्रेष्ठ मानलं आणि अमृतानुभवाचं तत्वज्ञान हे सामान्य स्तरावर, निम्न स्तरावरच्या माणसाला पचणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये गीता जेवढी सुलभतेनं उलगडून दाखवता आली, तेवढंच ज्ञान हे नेहमी उलगडून दाखवताना अडचणी येते. पण हे सगळं करत असताना अमृतानुभव सिद्ध झाला. अमृतानुभव सिद्ध झाल्यानंतरही ज्ञानेश्वरांचं लेखनाचं कार्य थांबलं नाही. त्याच्यानंतर चांगदेवांना ज्ञानेश्वरी कळली, चांगदेवांना अनुभव कळला, अमृतानुभव कळला आणि अमृतानुभवाच्या नावाची गंमत आहे. अमृतानुभव हे लोकांनी दिलेलं नाव आहे. ज्ञानदेवाने त्याला अनुभवामृत म्हटलेलं आहे. हा अमृतानुभव सिद्ध झाला, तो चांगदेवानी वाचला. ते हठयोगी होते, त्यांनी योग सामर्थ्याने खूप ज्ञान आणि परमेश्वराचं दर्शनही घेतलेलं होतं. पण चांगदेवांनी जेव्हा पत्र लिहायचं ठरवलं ज्ञानदेवांना, तेव्हा त्यांना अडचण आली. ते म्हणले चिरंजीव लिहायचं का पत्राला सुरुवात करताना? याचं कारण ज्ञानेश्वर म्हणजे लोक त्याला ईश्वर वगैरे म्हणत असतील, पण हा ज्ञानदेव आहे, हा छोटा मुलगा आहे. या छोट्या मुलग्याला मी मोठं कसं म्हणणार? त्यामुळे चिरंजीव लिहावं. चिरंजीव लिहिण्याकरता म्हणून जेव्हा लेखणी उचलली तेव्हा लक्षात आलं, अरे हा चिरंजीव म्हणून वयाने लहान असला तर ज्ञानेश्वरी सारखं ज्ञान उलगडून दाखवलं, तेव्हा श्रीयुत लिहावं का? पण मग मी श्रीयुत लिहिलं तर हा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि ह्याला चिरंजीव लिहिलं तर ह्याचं ज्ञान त्याच्या वयापेक्षा मोठं आहे. मग नेमकं कुणाला संबोधन करावं हे कळलं नाही आणि ही जी द्विधा मनस्थिती झाली, या द्विधा मनस्थितीचं परिचायक म्हणून चांगदेवांनी कोरा कागद, कोरं पत्र पाठवून दिलं. लक्षात ठेवा, आजच्या काळामध्ये सुवाच्य अक्षरात लिहिलेलं किंवा टाईप केलेलं त्याच्या भाषेतलं पत्र सुद्धा वाचता येणं अवघड आहे असा काळ आहे. त्या काळामध्ये चांगदेवांनी पाठवलेलं कोरं पत्र ज्ञानदेवांनी वाचलंय. त्या कोऱ्या पत्रामध्ये लिहिलेलं नव्हतं मी कोरं पत्र का पाठवतोय, की ज्ञानदेवांना मी श्रीयुत म्हणावं का चिरंजीव म्हणावं, हा माझ्या मनामधला जो द्विधा भाव आहे, त्या द्विधा भावामुळे मी काय लिहावं हेच मला जर कळलं नाही तर मी त्यांना लिहिणार पुढचं काय. पण हे त्या कागदावर लिहिलेलं नव्हतं. ते जे काही पत्र पाठवलं होतं त्याच्यात कोरं पत्र का पाठवलं याचं कारण लिहिलेलं नव्हतं. ज्ञानदेवांनी ते पत्र पाहिलं, आत काहीच लिहिलेलं नाही आणि ते हसले.
ते असल्यानंतर मुक्ताबाईनं ते वाचलं. ती तर ज्ञानदेवांपेक्षा सगळ्यात धाकटं भावंड आहे, लहान आहे. तिने एका वाक्यात प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणली, दादा चांगदेवांचं वय किती रे? तेव्हा ज्ञानदेव म्हणले 1200 वर्षांचे असावे. योग सामर्थ्यांनी हे घडू शकतं आणि 1200 वर्षांचे असावे. दादा तू म्हण ते 1200 वर्षांचे असतील नसतील, मी बघितलेले नाही, मला माहित नाही. पण योगी होऊन, योग सामर्थ्य प्राप्त करून, त्याच्या सिद्धी प्राप्त करून हा माणूस कोराच राहील. एवढी एका वाक्यातली प्रतिक्रिया मुक्ताईंनी व्यक्त केली. ज्ञानदेवांनी मात्र एवढी साधी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्ञानदेवांनी त्याच्यावर तुला कोऱ्या पत्रातून कोरं पत्र पाठवताना त्या कोऱ्या पत्रात तुला काय म्हणायचंय, तुझ्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत, याचा विचार करून ज्ञानदेवांनी चांगदेवांना पत्र दिलं. ती चांगदेव 65. ज्ञानेश्वरी सुलभ विधान फारसाच आहे. कारण आजकाल ज्ञानेश्वरी ही, म्हणजे मी नेहमी म्हणतो, भगवद्गीता लोकांना कळली नाही म्हणून ज्ञानदेवांना ज्ञानेश्वरीच्या रूपानं ते तत्वज्ञान आणावं लागलं. लोकांना आता मराठीतली ज्ञानेश्वरी ही समजेनाशी झाली म्हणून मग विनोबा भावेंनी लिहिली गीताई. बरं, आपण ज्ञानेश्वरीच्या परंपरेचा विचार केला तर मग स्वरूपानंदांना वाटलं की आता ह्यांना ही कळत नाही ना, मग आपण अभंग ज्ञानेश्वरी लिहा. मिळून या सगळ्या ज्ञानेश्वरींचा जो प्रवास आहे त्यामुळे आमच्या ज्ञानाची उंची किती खाली खाली जाते ते आपल्याला कळत. ज्ञानेश्वरी मी म्हटलं त्यातल्या त्यात सुलभ, सोपी. ज्ञानदेवीपेक्षा म्हणजे ज्ञानेश्वरीपेक्षा अमृतानुभव कठीण, कारण अमृतानुभवामध्ये पूर्ण तत्वज्ञान आहे. आणि अमृतानुभवापेक्षा सुद्धा अतिशय कठीण म्हणजे चांगदेव 65. 65च रचना आहेत, 65च ओव्या आहेत. पण त्या 65 ओव्यांमध्ये जीवनाचं पूर्ण सार आणि चांगदेवांच्या मनामध्ये चांगदेवांच्या 1200 वर्षांच्या आयुष्याचा वेध घेऊन त्यांच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांचं प्रकटीकरण उत्तरांच्या रूपाने लिहिलेला ग्रंथ म्हणजे चांगदेव 65. तो त्यांना पत्र रवाना झाला. चांगदेवांनी पत्र वाचलं. कोऱ्या पत्राला एवढं उत्तर आहे, यांना जर मी लिहून पाठवलं असतं तर ग्रंथ झाला असता. कोऱ्या पत्राचं एवढं उत्तर 65 ओव्यांचं वाचलं. चांगदेव 65 वाचली आणि ती, म्हणजे नंतर त्याला चांगदेव 65 म्हटलंय. ती त्या 65 ओव्या वाचल्या आणि त्या वाचल्यानंतर त्या ओव्यांचा अर्थ कळला. जो माणूस 1200 वर्ष योग सामर्थ्यांनी संपूर्ण जगावर राज्य करील एवढं ज्ञान मिळवतो, योग सामर्थ्य मिळवतो, त्याला 65 ओव्यांचा अर्थ कळलेला नाही. आणि म्हणून त्यांनी ठरवलं या अर्थाचा बोध घेण्याकरता, हा अर्थ विचारण्याकरता आपण ज्ञानेश्वरांकडे जावं. पण खरं सांगू का, या गोष्टीला कुणीच हरकत घेतली नव्हती. ना ज्ञानेश्वरांनी घेतली होती, त्या ज्ञानेश्वरांच्या भावंडांनी घेतली होती. पण मग जायचंय ना, मला कळत नाही म्हणून मला ज्ञान घेण्याकरता जर जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं ज्ञान ग्रहण करण्याकरता म्हणून आपला मेंदू काही भाग त्यातला रिकामा करून तरी जायला पाहिजे ना. चांगदेवांनी ते जाताना मनामध्ये विचार केला, माझा परिचय त्यांना मी परिचय न देता कळला पाहिजे, याच्या करता म्हणून सर्पाचा चाबूक आणि वाघावर बसून. याचा अर्थ असा आहे, सामान्य लोक ज्या गोष्टीला घाबरतात, तो विषारी सर्प मी माझ्या मुठीत घेऊन चालतो, माझी हुकमत त्याच्यावर चालते. आणि योग सामर्थ्यानं ही कशावरही हुकमत चालते, हे मान्यच आहे. आणि मी ज्या वाघावर बसलो, लोक त्याचं चित्र बघितलं तरी घाबरतात. मग अशा स्थितीमध्ये मी असा गेलो की ज्ञानदेवांना कळेल, माझा परिचय देण्यासाठी आवश्यकता लागणार नाही, माझी ओळख करून देण्याची आवश्यकता लागणार. पण जेव्हा ते जवळ येत आहे तसं कळलं, तेव्हा ज्ञानदेवांनी त्या निर्जीव भिंतीला योग सामर्थ्यानं सजीव करून उत्तर दिलं की
तू सजीवावर हुकमत गाजवत येतो. मी समाज ज्याला निर्जीव मानतो, ज्याला स्वतःची चेतना नाही असं मानतो, माझ्याजवळचं योग सामर्थ्य आणि तुझ्याजवळचं योग सामर्थ्य वेगळं नाहीये. जे 1200 वर्षामध्ये तू कमावलंयस ना, ते मी 22 वर्षामध्ये कमावलंय. आणि ते सामर्थ्य असं आहे की सजीवापेक्षा सुद्धा निर्जीवामध्ये चैतन्य निर्माण करून मी तुला भेटायला येतो. आणि म्हणून मोठा कोण? वयाने लहान असलेला मोठा. याचं कारण का? तर सजीवाच्या चैतन्याचा वापर करून त्याच्यावर हुकमत गाजवणं सोपं, पण ज्याला चैतन्य शक्तीच नाही, ज्याला मनच नाही, अशा गोष्टीच्या मध्ये चैतन्याचा आविष्कार करून त्याला सजीवता प्राप्त करून देऊन हुकमत गाजवायची, हे फार कठीण. आणि हे ज्ञानदेवांनी केलं. तिथे गेल्यानंतर पुढच्या काळामध्ये चांगदेवांनी ज्ञानदेवांचा अधिकार मान्य केला. आणि मग ज्ञानदेव म्हणले, काय गंमत आहे पहा, ज्ञानदेव म्हणले तरी मी तुझा गुरु होऊ शकत नाही. आम्ही गुरुची जी शोध मोहीम करतो ना, इथेच चूक आहे. एकनाथांनी ती केली होती बरं का, पण एकनाथांनी गोदामाईला विचारलं, मला गुरु हवाय, तो गुरु कुठे मिळेल? तेव्हा गोदामाईनं सांगितलं, तू दौलताबाद म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यावर जा, तिथे आहेत ते तुला मिळतील. आम्हाला हा प्रश्न पडतच नाही. आणि मुळामध्ये तो प्रश्न पडण्याची एका अर्थाने आवश्यकता नाही. कारण जसं ज्ञान किंवा भक्ती किंवा संचित हे पूर्वानुसारी असतं, तसं गुरुची कृपा ही पूर्वानुसारी असावी लागते. आणि म्हणून चांगदेवांना त्यांनी सांगितलं की मी तुझा गुरु होऊ शकत नाही, मी तुझ्या प्रश्नाची उत्तरं दिली, तुझं समाधान केलं, पण तुला जर गुरु व्हायचं असेल, तुला जर गुरु करून घ्यायचा असेल, लक्षात ठेवा बरं का, इथेच जीवनाची गंमत आहे. तुम्ही किती वर्ष जगलात याला काही अर्थ नसतो. 1200 वर्ष जगल्यानंतर सुद्धा तुम्ही अपुरे राहता, याचं कारण तुम्हाला कुणाला तरी गुरुत्व देण्याची तुमच्याकडे शक्ती नाही, तुमचा अहंभाव. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही संन्यासही घेतलेला नाही. कारण संन्यासाचा अर्थ केवळ भगव्या कपनीमध्ये परिपूर्ण होत नाही, केवळ छातीमध्ये संन्यास येत नाही. मुळामध्ये संन्यास घेण्याकरता गृहस्थ जीवनाचा त्यागच करावा लागत नाही. केलेल्या कर्माची अकर्मता ज्याला करता येते त्याला संन्यास असं म्हणतात. जोपर्यंत मलाही कोणीतरी मोठे गुरु मिळाले, ते सिद्धयोगी असावे, त्यांच्याकडून मी दीक्षा घेतली, मी संन्यास घेतला, मी वेगळं नाव धारण केलं, कुठल्या तरी पीठावर बसलो, म्हणजे मी संन्यासी झालो, हे बाह्यार्थाने जरी नक्की असलं तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला संन्यास म्हणत नाही. कारण जोपर्यंत मी करता ही भावना माझ्या मनातनं अकर्ता या स्वरूपामध्ये येत नाही, तोपर्यंत त्या संन्यासाला बाह्यांगी अर्थ असला तरी अंतरंगामध्ये संन्यास म्हणून त्याला काहीही अर्थ नाही. चांगदेवा, तुमच्या वैराग्याला, तुमच्या संन्यासाला काहीच अर्थ नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही अजूनही मी सर्पाचा चाबूक करू शकतो, मी वाघावर बसू शकतो, हे तुम्ही म्हणता. आणि म्हणून मला अनेकदा गंमत सांगावीशी वाटते की अनेकांच्या घरामध्ये स्वामी समर्थांचं चित्र असतं, तिथे खाली एक वाक्यही लिहिलेलं असतं, खाली किंवा वरती, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. याचा खरा अर्थ ज्याला समजून घ्यायचा असेल त्याला संन्यासी होण्याचा खरा अर्थ सापडतो. ही तुझ्यावरची परिस्थिती जी आली, तू माझ्यापर्यंत आलायस, याचं कारण असं आहे, हा जो मी तुझ्या पाठीशी आहे ना, हे सगळ्याचं कारण आहे. हा मी आहे तो बाजूला काढ, मग भिवू नकोस. इतका सुंदर आणि साधा अर्थ त्याचा आहे. पण आम्ही आमच्या पद्धतीनंच अर्थ लावायला लागलो की चांगले होतो. 1200 वर्ष जगला याला काही अर्थ नाहीये. तुला गुरु करून घेता आला नाही, तुला गुरुत्व मान्य करता आलं नाही. त्यामुळे 1200 वर्ष जगून सुद्धा, ज्ञानाची सिद्धी प्राप्त करून सुद्धा तुझ्या आयुष्याला अध्यात्माची जी उंची लागते, जी परिपूर्णता लागते, ती मिळाली नाही. आणि त्याच्याकरता मी गुरु करून ते आता होणारही नाहीये. तुला जर योग सामर्थ्याने सिद्धी मिळवता येते, योग सामर्थ्याने हुकमत गाजवता येते,
तर ज्या योगाच्या सामर्थ्याने तू हे सगळं करू शकतोस आणि गुरुत्व तू घेतलेलं नाहीस किंवा गुरुत्व मान्य केलेलं नाहीस, तेव्हा आता तुला गुरु म्हणून मुक्ताईलाच शरण जावं लागेल. आता इथे गंमत अशी आहे, ज्ञानदेव त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान आणि ज्ञानदेवांनंतर सगळ्यात शेवटचं भावंड म्हणजे मुक्ताई. मग मुक्ताईचं वय किती हा इथे मुद्दा नाहीये, याचं कारण ती साक्षात योगमाया आदिमाया. जी योगमाया आहे ती वयाने लहान असली तरी ती योगमाया असल्यामुळे, योगमायेचं स्वरूप असल्यामुळे योग सामर्थ्यांनी 1200 वर्ष जीवन प्रवास करणाऱ्या माणसाची तीच गुरु असली पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा की ती चांगदेव 65 झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं की आता आपण विरहिणी लिहावी. म्हणून ज्ञानेश्वरांच्या विरहिणी हा ज्ञानेश्वरांनी भक्तीच्या प्रांगणामध्ये केलेला सर्वात मोठा उपकार आहे. याचं कारण त्या विरहिणी भक्त आणि परमेश्वर या दोघांमध्ये जे नातं आहे ते नातं उद्धृत करतात की परमेश्वराची प्राप्ती होण्याकरता सदैव कष्ट करत असलेला तो भक्त जेव्हा परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुर होतो आणि आता मला परमेश्वर कळलाय, मला परमेश्वर जाणता आलाय आणि मला जाणता आलेला परमेश्वर, मला बघायचा असलेला परमेश्वर माझ्यापासून काही अंतरावर असताना सुद्धा मला असं जाणवतोय तो माझ्या जवळ कुठेतरी आहे. पण माझ्या जवळ असण्याची शक्यता मला भासत असताना सुद्धा, किंबहुना माझा त्याच्यावर विश्वास असताना सुद्धा तो परमेश्वर मला भेटत नाही, त्याची माझी भेट होत नाही, त्याचं मला दर्शन होत नाही, याची जी व्याकुळता आहे, ती व्याकुळता ज्याच्यामध्ये दिसली ते ज्ञानेश्वरांचं काव्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेल्या विरहिणी. याच्यामुळे परमेश्वराच्या दर्शनासाठी, परमेश्वराच्या भेटीसाठी, परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी तो भक्त जेव्हा आतुर असतो, व्याकुळ असतो, तेव्हा त्याला जवळ असलेला परमेश्वर जवळ आहे हे कळूनही जेव्हा दिसत नाही, त्याचा साक्षात्कार होत नाही किंवा त्याची भेट होत नाही, तेव्हा अंतरंगातून आलेली व्याकुळता जेव्हा ज्ञानेश्वरांसारख्या सहृदय भक्ताच्या हृदयातून ती प्रगटते, तेव्हा त्या विरहिणीला वेगळा अर्थ होतो. नाहीतर आमच्याकडे ज्या करतात त्या विरहिणी कॉलेजमध्ये व्यवस्थित शोभून दिसतात. ज्ञानेश्वरांची जी आर्तता आहे ती आर्तता एका भक्ताची देवाशी असलेली विरहाची स्थिती ही त्या विरहिणीचं कौतुक आहे. ज्ञानेश्वरांनी गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरांनी अभंग रचनाही केली, हरिपाठाची रचना. म्हणून प्रत्येक संताचा नंतर त्यांनी केलेल्या रचनांचा एक मेळा तयार केला गेला आणि तो प्रत्येक त्या त्या संताच्या अनुयायांनी पुढे पुढे नेला. महत्वाची बाब अशी होती की ही ज्ञानेश्वरी, म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं तसं ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, चांगदेव 65 झाली, विरहिणी झाल्या, हरिपाठ झाले, म्हणजे अभंग गवळणी जी काही रचना होती त्या सगळ्या पूर्ण झाल्या. काही स्फुटलेखनही आहेत ज्ञानेश्वरांचं, स्फुटकाव्य आहे. हे सगळं झाल्यानंतर आता मनामध्ये विचार आला की ज्ञानेश्वर एकटेच कार्य करत होते का? मी कालच्या एकूण वक्तव्याच्या पुढे चाललो. ज्ञानेश्वर एकटेच कार्य करत होते का किंवा एकच संत होते का त्या काळात? समकालीन कुणी नव्हते का? तर ज्ञानेश्वरांपेक्षा वयाने मोठे असलेले अनेक लोक ज्ञानेश्वरांइतकेच किंबहुना काही असा विचार केला तर ज्ञानेश्वरांपेक्षाही उत्तम होते. याचं कारण त्यांनी ज्ञानेश्वरांपेक्षा जास्त आयुष्य बघितलं होतं, अनेक पावसाळे बघितले होते. पण या सगळ्यांमध्ये असलेल्या कमीची पूर्तता करण्याकरता ज्ञानेश्वरांनी कार्य केले. सगळ्या संतांचा एकत्र मेळावा घेण्याची कल्पना ही ज्ञानेश्वरांनी आणली. बरं, याचं कारण प्रत्येक संत आपलं काम करत होता, पण तो त्याच्या पुरता मर्यादित होता. गोरोबा काका त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचे समकालीन, विसोबा खेचर त्यांच्या कार्यामध्ये होते, नामदेव ज्ञानेश्वरांपेक्षा जवळपास 12 ते 15 वर्षांनी मोठे आहेत. त्यांचं कार्य तेव्हा पांडुरंग आणि ते यांच्यापुरतच मर्यादित होतं. पण या सगळ्यांचं कार्य जे व्यक्ती सापेक्ष होतं
ते समाज सापेक्ष करायचं असेल तर या सगळ्यांना एकत्र घेतलं पाहिजे आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणामधून आपल्याला संप्रदाय वाढवला पाहिजे, भक्तीचा मळा फुलवला पाहिजे. हा विचार ज्ञानेश्वरांनी केला, त्याचा फायदा नामदेवांना झाला. बरं, कारण त्या संतांच्या मेळाव्यामध्ये एकदा ज्ञानेश्वरांच्या सूचनेवरून गोरोबा काकांवर जबाबदारी, कारण गोरोबा काका ज्येष्ठ आहेत, गोरोबा काकांवर जबाबदारी आहे की इथे असलेले बसलेले सगळे लोक आहेत, याच्यात अजून पक्का कोण व्हायला पाहिजे, अजूनही कच्चा कोण आहे, हे ज्ञानेश्वरांच्याही लक्षात का आलं. ज्ञानेश्वरांनी का सुचवलं, जेव्हा ज्ञानदेवादी चारी भावंड पंढरपूरच्या दर्शनाकरता पहिल्यांदा आली, तेव्हा जे बाकीचे सगळे लोक होते त्या सगळ्यांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला. ज्ञानदेवांनी आणि त्या चारही भावंडांनी बाकीच्यांना नमस्कार केलाय. एकच माणूस असा आहे की ज्याला या भावंडांनी नमस्कार केलाय, पण त्यांनी भावंडांना नमस्कार केलेला नाही. आणि हे आपल्याला फार वेगळं वाटत नाही. याचं कारण आमच्याकडे फक्त एकच पद्धत आहे, वयाने वाढलेला असेल, बाकी त्यांनी काही केलं नसलं तर उत्तमच, तर त्याला नमस्कार करायचा. त्याच्या कार्याला, त्याच्या विद्वत्तेला, त्याच्या ज्ञानाला असा काही नमस्कार करण्याची आमच्याकडे पद्धत नाही. पण वारकरी संप्रदायांनी ती पद्धत रूढ केली. तुझं वय किती याच्याशी काही घेणं देणं नाही. तू पांडुरंगाचा भक्त आहेस, तू एकदा वारकरी संप्रदायामध्ये आलास, ये हृदयीचे ते हृदय, तुझ्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला माझा नमस्कार, त्याचा माझ्या हृदयातल्या परमेश्वराला नमस्कार. बिंब प्रतिबिंब न्यायाने एकमेकांना नमस्कार करतात, कारण सर्वाभूती परमेश्वरी त्यांची. आमची धारणा कोकणातली वेगळीच आहे. आमच्यापेक्षा मोठा कोण नाही, आम्हाला परमेश्वर सुद्धा आमच्यापेक्षा मोठा वाटत नाही. हे आमच्या पाण्यातलाच दोष असा. पण ज्ञान आणि म्हणून अनेकदा मला वाटतं नामदेवांचं मूळ गाव कुठलं, महाराष्ट्रात असल्यामुळे वाद आहेच. नरसिंहबामणी म्हणतात, पण अजून 3-4 गावं आहेत की जी ही नामदेवांची असावीत. असं महाराष्ट्रात असलं की मोठ्या माणसाबद्दल, महाराष्ट्रात मोठा माणूस कोणाला, ज्याच्याबद्दल सर्वात जास्त वाद आहे तो महाराष्ट्रामध्ये मोठा, या अर्थाने नामदेव मोठे. त्यांचा जन्म बहुधा कुठेतरी कोकणात असावा असं एक नवीन मला वाटतं. कारण बाकीच्यांनी सगळ्यांनी ज्ञानदेवांना आणि भावंडांना नमस्कार केला. त्यांनाही माहित होतं ही मुक्ताबाई दिसते, ही काय 80 वर्षाची नाहीये, पण सर्वांनी त्यांना नमस्कार केला, त्यांनी सर्वांना नमस्कार केला. नामदेवांना नमस्कार झाला, पण नामदेवांनी मात्र या भावंडांना नमस्कार केला. तेव्हा मुक्ताबाई ही मला सगळ्यात आवडणारी व्यक्तिरेखा आहे. बरं, ती सगळ्यात वयांनी लहान आहे म्हणून तिचं कौतुक आहे असं नाही, तर तिनं कसलीच भीड कधीच बाळगलेली नाही. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं 1200 वर्ष वय असलेल्या माणसाबद्दल एका क्षणात प्रतिक्रिया. दादा, योग सामर्थ्यानं अजाट सिद्धी मिळवलेला हा 1200 वर्षाचा योगी कोराच राहील. त्याच पद्धतीनं तिनं इथे प्रतिक्रिया दिली. त्याच्यावर कोणी बोललं नाहीये. नामदेवा, तुम्ही वयाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ, सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला, तुम्ही नमस्कार केला नाही. अजूनही तुमच्यामध्ये महावैष्णव होण्याची पात्रता आलेली नाही. महावैष्णव होण्याकरता हे सगळे बाकीचे महावैष्णव आहेत, कदाचित तुमच्या इतके शिकलेले नसतील, पण यांनी एकमेकांच्या हृदयामध्ये परमेश्वर पाहिलेला आहे. तुम्ही तो अजून बघितलेला दिसत नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या संतांच्या मेळामध्ये ज्ञानदेवांनी सुचवल्यानंतर गोरोबा काकांनी परीक्षा घेऊन सांगितलं होतं की नामदेवाचं मडकं अजून कच्चं आहे. बाकीचे सगळे कशा करता भक्ती करत होते, परमेश्वराच्या दर्शनाकरता. गंमत बघा बरं, सांगदेवाचं उदाहरण आणि नामदेवाचं उदाहरण ज्ञानेश्वरांनी या दोन्ही संगती किती सुंदर लावली की योग सामर्थ्यानं जगावर हुकमत गाजवण्याची ताकद ज्या माणसामध्ये होती, तोही अपूर्ण आहे त्याला दाखवून त्याला पूर्णत्वाचं वरदान देण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं. नामदेव कसे आहेत तर बाकीचे सगळे धडपडतात कशा करता, परब्रह्माचं चिंतन करण्याकरता नाही, परब्रह्म दर्शन व्हावं याच्या. आणि लहानपणापासून जे नामदेव पांडुरंगाशी रोजच्या रोज बोलतात, संवाद साधतात, ते मोठे नाही का?
बाकीचे इतकी वर्ष तपश्चर्या, इतकी वर्ष साधना, इतक्या वर्ष मंत्र जप हे करून त्यांना तो भेटलेला नाहीये आणि हे रोज त्याच्याशी बोलताय. असं असताना सुद्धा हे धाडस आहे गुरुबा काकांचं की नामदेवाचं मडकं कच्चं आहे, हे अजून गरज आहे. सगळ्यात शेवटी नामदेवांना राग आला, मला कच्चं म्हणतात. म्हणून नामदेवांनी पांडुरंगाशी तक्रार केली, सुप्रीम कोर्ट पांडुरंगाशी तक्रार केली, ते मला कच्चं म्हणतात. पांडुरंग सुद्धा सुंदर उत्तर देतात नामदेवांना. ते नामदेवांना म्हणाले, गोरोबा काही चुकीचं बोलला असं मला वाटत नाही, तुला अजून पूर्ण व्हावं लागेल, तू अजून पूर्ण नाही झाला. मग मी काय करू? तू विसोबा खेचरांकडे, औंढ्या नागनाथला तुला जावं लागेल. औंढ्या नागनाथला गेलात की तुला ते विसोबा खेचर भेटतील. त्या विसोबा खेचरांच्या इथे जा. विसोबा खेचरांची भेट घ्यायला गेले तेव्हा जगातलं तत्वज्ञान सांगण्याचा एक उत्कृष्ट मार्ग होता. कारण नामदेवांची चूक त्या काळातली काय होती माहितीये का? पंढरीच्या देवळामध्ये असलेला, गर्भगृहामध्ये असलेला जो पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाशिवाय देव नाही, पंढरीशिवाय पांडुरंगाचं अस्तित्व नाही, पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर पांडुरंग नाही, अशी जणू धारणा असावी. म्हणून ते देवळात यायचं चुकवत तसं. आपल्याकडे जे चुकवतात त्यांना पांडुरंग त्यांच्याशी बोलतो असा गैरसमज करू नका बरं. घरात पांडुरंग नावाचा माणूस सुद्धा पटकून वागतो, पण म्हणून ते देवळामध्ये जात असत की पांडुरंगाशी, पण त्याच्या बाहेर देव नाहीये ही त्यांची धारणा झालेली होती आणि म्हणून ते पंढरी सोडायला तयार नव्हते. जेव्हा विसोबा खेचरांना ते भेटले तेव्हा पहिलंच दर्शन विसोबा खेचरांचं विचित्र झालं की जो माणूस बसलेला आहे त्याच्या तंगड्या, त्याचे पाय शंकराच्या पिंडीवर आहे. हा उद्धम माणूस आहे. पांडुरंग नाम, ते विसोबा खेचर सोडा, ज्ञानदेव सोडा, ती मुक्ताई सोडा, बाकीचे सगळे म्हणतात मला गुरु करायला हवा. गुरु करायला हरकत नाही, परिपूर्ण होण्याकरता आवश्यक असेल तर तोही करू, पण कोणाकडे पाठवलं? जो माणूस आम्ही ज्याला परब्रह्म मानतो, आम्ही ज्याला देव मानतो, त्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसतो, पाय ठेवूनच पसरलेला असतो, त्याला मी देव मानायचं, त्याला मी गुरु मानायचं, त्याच्यापर्यंत जायचं. पण नामदेवांनी अजून काही दीक्षा वगैरे घेतलेली नव्हती, त्यामुळे नामदेव पटकन बोलून गेले. मनातलं ओळखलं होतं त्यांनी विसोबांनी. पाय, अरे हो नामदेवा, चुकून माझा पाय, त्या माझं वय लक्षात घे, चुकून माझा पाय शंकराच्या पिंडीवर आहे. एक काम कर, मलाही तुझ्याशी बोलायचंय. हा माझा हे दोन्ही पाय उचल आणि बाजूला ठेव. 10-20 वेळा असे पाय उचलून जेव्हा वेगवेगळ्या दिशेने फिरवून त्यांनी बाजूला ठेवले तेव्हा त्यांनी ठेवलेल्या पायाच्या खाली शिवलिंग निर्माण व्हावं आणि परत पाय शिवलिंगावरच असावे. शाळेमध्ये 10-10, 12-12 वर्ष जाऊन सुद्धा मला काही कळलं नाही असं म्हणण्याच्या जगामध्ये हे अनाकलनीय आहे बरं का. पण काहीही न शिकवता, कुठलाही क्लास न लावता नामदेवांना जे कळायचं होतं ते कळलं की मी पाय उचलून, त्यांनी पहिला ठेवलेला पाय कदाचित उत्तमपणाचं लक्षण असेल, पण मी जेव्हा त्यांचे दोन्ही पाय उचलून सगळीकडे फिरवतोय तेव्हा जिथे जिथे ठेवतोय तिथे तिथे जर शिवलिंग निर्माण होत असेल तर याचा अर्थ असा आहे की शिवलिंग ठेव नाही अशी जागाच नाही. इथे साक्षात्कार आहे. काहीही शिकवलं नाही, काहीही क्लास नाही, काहीही सूत्र नाही, काहीही प्रमेय नाही, काहीही नाही. एकच घटना, ठेवलेल्या पायांवरनं आणि उचललेल्या पायांवरनं कळलं की जगामध्ये जिथे जाशील तिथे परब्रह्म आहे, तिथे देव आहे, ईश्वर आहे. गुरु असा पाहिजे जो न शिकवताही विद्यार्थी शिकतो, त्याच्या कृतीतून शिकवलं आणि त्याच्यानंतर ते परत आले. मग अधिकार केवढा मिळवला नामदेवांनी?
आता जर तुम्ही औंढ्या नागनाथला गेला तर औंढ्या नागनाथचं प्राचीन वर्णन तुम्ही जर शोधून काढलं तर ते मंदिर पूर्वाभिमुख आहे असं तुम्हाला सर्व ठिकाणी जुन्या ग्रंथांमध्ये कळेल. औंढ्या नागनाथाचं मंदिर आहे पूर्वाभिमुख. आता तुम्ही तिथे गेलात तर सूर्य मावळतो तिकडे त्याचं तोंड आहे. ते पूर्वाभिमुख नाहीये, ते पश्चिमाभिमुख. याचं कारण काय झालं? महाशिवरात्रीच्या दिवशी औंढ्या नागनाथाचं दर्शन घ्यावं आणि त्या दिवशी त्याच्या समोर कीर्तन करावं म्हणून नामदेव मंदिरात गेले. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं इथे तुम्हाला कीर्तन करता येणार नाही, महाशिवरात्र आहे, लोकांना त्रास होता का? मला आजच नाही. त्यामुळे ही गोष्ट 13व्या शतकातली आहे. म्हणजे 13व्या शतकापासून पुजाऱ्यांसह अनेक लोकांना कीर्तनाचा त्रास होत होता हे सिद्ध करण्याकरता हे विधान पुरेसे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी इथे कीर्तन नाही करता येणार. तुम्ही काय, तुम्हाला देवाची आळवणी काय, भक्ती करायची काय, अभंग म्हणायचा तो तिकडे जाऊन म्हणा देवळाच्या बाहेर. म्हणून ते पाठीमागच्या बाजूला, पूर्वाभिमुख मंदिर आहे, ते पाठीमागच्या बाजूला जाऊन बसले. पाठीमागच्या बाजूला जाऊन बसून तिथून ते देवाची आळवणी करत होते. तेव्हा औंढ्या नागनाथांनी आपल्या मंदिराची दिशा बदलली आणि मंदिर पश्चिमाभिमुख झालं. अर्थ असा आहे, असं झालं असेल का नाही किंवा लोकांनी नंतर ते तिकडे बसले होते म्हणून बांधलं का नाही, या वादात मला जायचं नाही. मला आपल्याला या घटनेची रूप उलगडून एवढंच दाखवायचं आहे की तुम्ही महाशिवरात्र आहे, पर्व काळ आहे म्हणून येणाऱ्या प्रदर्शनीय लोकांचा विचार न करता तुमचं दर्शन घेण्याकरता आतुर असलेला एक भक्त जो त्याच्या हृदयापासून तुमची आळवणी करतो, परमेश्वर त्याच्या सन्मुख उभा हे दाखवण्याकरता औंढ्या नागनाथाचं मंदिर. नामदेव तिथून परत आले आणि आता ज्ञानदेवांनी ठरवलं की आपला काळ आता संपत आला. जे काम आपल्याला, कारण शेवटी लोकांना नाही सांगायचं, हे विहित कर्म पाठलं, मला जे नेमून दिलेलं होतं ते काम आता संपत आलंय. आणि म्हणून ते काम संपत आलं हे लक्षात आल्यानंतर ज्या नामदेवांनी तीर्थावली आणि हे सगळं लिहिलंय प्रकरण, मी काल ज्याचे उल्लेख केले, त्या नामदेवांना ते म्हणाले की आता आळंदीला समाधी घे, माझं आयुष्य संपत आलं, मला तिथे समाधी घे. मुळामध्ये ही समाधी घ्यायची तेव्हा जेव्हा भावंडांना सांगितलं तेव्हा निवृत्तीनाथांना वाईट वाटलं नाही असं नाही, कारण शेवटी भावाचं हृदय कुठेतरी होतच. पण तरी सुद्धा आत्मानंद प्राप्त केलेला जो माणूस होता त्याला समाधीचं महत्व वेगळं सांगायला लागत नव्हतं. आणि म्हणून त्या समाधी अवस्थेमध्ये ज्ञानदेवांनी जावं ही धारणा निवृत्तीनाथांची झाली. उरलेले सोपानदेव आणि मुक्ताई आहेत यांना वाईट वाटणं स्वाभाविक. नामदेवांना बोलावून घेतलं. पंढरपूरची सगळी वारी आटपून माणसं आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर आत्ता जिथे समाधी आहे त्याच ठिकाणी ठरवलं की आता इथे समाधी घ्यायची. ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. मुळामध्ये या शब्दाबद्दलच अनेकांमध्ये संभ्रम. साधा आणि सोपा अर्थ लोकांनी असा काढलाय की संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी घेतली. हा तितका असा खरा अर्थ नाही. आपल्याला फार आतमध्येही शिरण्याची गरज नाही. आपल्यासाठी म्हणून आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगायचं झालं तर पंचमहाभूतांपासून बनवलेलं जे शरीर आहे, पंचमहाभूतांनी देणगी दिल्यामुळे मिळालेला जो हा देह आहे, या लिंग देहाला ज्याच्याकडून जो जो भाग शरीराचा देहाचा घेतला, योग सामर्थ्यानं तो भाग त्या महाभूताच्या ताब्यामध्ये देऊन टाकायचा. याचं कारण जिवंत समाधी घेतल्यानंतर किंबहुना मृत्यू झाल्यानंतर समाधी घेतल्यानंतर हे फारसं शक्य नाही. पंचमहाभूतांच्या ताब्यामध्ये त्याचा भाग देऊन टाकल्यानंतर जेव्हा जेव्हा गरज पटेल, आवश्यकता वाटेल, तेव्हा तो भाग त्या महाभूताकडून एकत्र होऊन परत पंचमहाभूतात्मक देह तयार होतो. हे योग सामर्थ्याने करावं लागतं. आपलं असं होणं शक्य नाही.
त्याच्याकरता ज्ञानेश्वरच असावं लागतं. अज्ञानेश्वरांना या कुठल्याही गोष्टी प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वरांनी योग सामर्थ्यानं ती समाधी घेतली. समाधीचा उत्सव हा नंतरच आहे. समाधी घेतली तोपर्यंत सगळे लोक आनंदात होते. मास्टर कृष्णरावांनी जुन्या काळातल्या लोकांना हे गाणं माहिती आहे. देव म्हणे नाम्या पाया अभंग घराघरामध्ये पोहोचवलं. पूर्वी आकाशवाणीच्या रूपाने तो घराघरात. नामदेव जोपर्यंत ज्ञानदेवांसोबत होते ते आतमध्येही गेले होते. त्या आसनावर बसायलाही त्यांनीच लावलंय. त्यांच्याशी बोलणं झालंय ज्ञानदेवांचं आणि निरोप घेऊन ते बाहेर आले. तरीही नामदेवांना वाईट वाटलं नाही बरं. कारण काय असतं माहितीये का, एखादी जबाबदारी असते, ती जबाबदारी जोपर्यंत आहे, कार्य पूर्ण झालं याचा जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत बाकीच्या भावना स्पर्श करायला येत नाही. उत्सव करता असतो, तो उत्सव झाल्यानंतर त्याची बेरीज वजाबाकी बघ. कारण तोपर्यंत त्याचं ध्येय एकच असतं, मला आजपासून समाप्ती होईपर्यंतचा उत्सव पार पाडायचा. तसंच आहे, मला जबाबदारी ज्ञानदेवांनी दिली होती, ती सगळी ज्ञानदेवांची जबाबदारी मी पार पाडली. आळंदीत होते तेव्हाही वाईट वाटलं नाही. याचं कारण नामदेव तेवढे तयारीचे होते आणि आळंदीत ज्ञानदेव समाधीस्थ झाले, संजीवन समाधी आहे, तेव्हाही भेटली, काही अडचण नाही. हा मनामध्ये विचार चालू होता. आणि नंतर पंढरपूरला जायला तेव्हा जे निघाले, आता सगळं झालं, ज्ञानदेव झाले. पुढच्या नंतर त्याच्या पुढच्या काळामध्ये 1 वर्षांनी सोपानदेवांनी सासवडला, निवृत्तीनाथांनी, मुक्ताबाईंनी आपापल्या समाधी घेतल्या. मुक्ताबाईंची फक्त समाधी नाहीये, त्या विद्युत प्रवाहामध्ये विलीन झाले. आता नामदेव निघाले, आळंदीहून पंढरपूरला जायला निघाले. आळंदीच्या वेशीच्या बाहेर आले आणि धाय मोकलून रडायला. खरं तर अपेक्षित नाही बरं का नामदेव, कारण नामदेव गुरुकृपेने, ज्ञानेश्वरांच्या संगतीनं, संतांच्या सहवासात आणि पांडुरंगाच्या संवादानं आता परिपूर्ण झालेले होते. पण मनाच्या सांधी कोपऱ्यामध्ये कुठेतरी असलेल्या त्या भावना एकदम वरती आल्या आणि ते रडायला लागले. आणि रडायला लागल्यावर ते असं म्हणाले, आणि रडत कुणाकडे होते माणसाला हेच कळत नाही. रडायचं झालं तर कुणाशी रडा. लहान मुलाला जे कळतं ते मोठं झाल्यावर माणसाला का कळत नाही. हट्ट कुणाशी करायचा, आईशी करायचा. झापड देईल, धपाटे घालेल, पण मनोरथ पूर्ण करेल, मागणं पूर्ण करेल. तसं परमेश्वराशी रडावं ना, परमेश्वराशी मागणं करावं ना. नामदेव रडायला लागले, नामदेव अस्वस्थ झाले आणि ते पांडुरंगाला म्हणले, आता मी काही येत नाही पंढरी. जो माणूस पंढरीच्या पांडुरंगाच्या गर्भगृहातून बाहेर पडायला तयार नव्हता, मंदिराचा परिसर सोडायला तयार नव्हता, पंढरपूर नावाचं नगर सोडायला तयार नव्हता, तो म्हणतो आता मी पंढरपुरामध्ये येणार नाही. कारण पंढरपुराच्या बाहेर जग असतं आणि हे जग हेच विश्वव्यापक चैतन्याचं प्रतीक असतं. याचं दर्शन देणारी जी माऊली होती, ती माऊली आता माझ्या बरोबर नाही आणि माऊलींशिवाय मी पंढरीला येणार. पांडुरंग प्रगट झाले आणि पांडुरंगाने नामदेवाचा हात हातात धरून त्याला सांगितलं, तू म्हणतोस ते खरं आहे, ज्ञाना नाही म्हणून नामदेवाला चैन पडणार नाही असं नाहीये. तर ज्या देवाचं नाम तू घेतोस त्या मलाही चैन पडणार. पण एक लक्षात ठेव, हे जे मोहाचं आवरण आहे ना, हे मोहाचं आवरण बाजूला कर, तुझ्या लक्षात येईल. देव म्हणे नाम्या पाहे, देव त्याला सांगतोय की आता नाम्या बघ, हे जे मोहाचं आवरण आहे, हे वात्सल्याचं आवरण आहे, हे बाजूला कर. तुझ्या लक्षात येईल की तो नाम ज्ञानदेव आणि विठ्ठल याच्यामध्ये काहीच अंतर नाहीये. ज्ञानदेव हाच विठ्ठल आहे आणि विठ्ठल हाच ज्ञानदेव. आयुष्याच्या या पायरीवर नामदेवांना हा सगळ्यात मोठा साक्षात्कार झाला की ज्या ज्ञानदेवांबरोबर आपण वावरत होतो तो विठ्ठल वेगळा नव्हताच आणि म्हणून
विठ्ठलाच्या मंदिरातून बाहेर पडलं तरी विठ्ठल नाहीही जी अपूर्णता मला जाणवायला हवी होती ती अपूर्णता मला केव्हाही जाणवली नाही, कारण विठ्ठलाचंच रूप असलेले ज्ञानदेव माझ्यासोबत कायमस्वरूपी होते. नामदेवांना एकूण 80 वर्षाचं आयुष्य लागलं. या 80 वर्षाच्या आयुष्यातलं 54 वर्ष उत्तर भारतात कार्य केले नामदेव, आणि 54 वर्ष उत्तर भारतामध्ये कार्य केलं. त्या 80 वर्षातली 54 वर्ष उत्तर भारतात, त्या उत्तर भारतातल्या 54 वर्षांमधली 17 वर्ष गुमानदार ध्यान भक्ती केली. कालचा जो संदर्भ होता, नामदेवांनी हे पुढे काय करायचं ठरवलं. जाताना मंत्र काय दिला होता. समाधी घेताना ज्ञानदेवांनी दिलेला नामदेवांना मंत्र असा होता की माझं जे विश्व कल्याणाचं काम आहे त्या विश्व कल्याणाच्या कामाला पुढे ने, आणि हे विश्व हाच पांडुरंग समजून तू त्याची सेवा कर. नामदेवांनी ही सेवा उत्कृष्टपणे केली. नामदेव निघून गेले, पण त्यामुळे महाराष्ट्राच्या संतांच्या मांदियाळीमध्ये जी एक पोकळी निर्माण झाली, एकदम ज्ञानदेव जाणून. आणि मी काल म्हटलं तसं अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण, आणि त्याच काळात चोखोबा गेले, पुढे गोरोबा काका गेले. एक संत आपापल्या आयुष्याची सीमारेषा ओलांडून मूळ स्थानाला निघून गेला. 250 वर्षानंतर एकनाथ. काय गंमत आहे. 250 वर्षानंतर एकनाथांच्या स्वप्नामध्ये माऊली गेली. आज समाधीचा तिथे उत्सव चालू आहे म्हणून केवळ ज्ञानेश्वर केंद्रबिंदू धरून बाकीचे सांगतात. एकनाथांच्या स्वप्नामध्ये जाऊन माऊलीनं सांगितलं, मला त्रास होतोय गळ्याला. जो अजान वृक्ष आहे त्या अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागते, जरा उतर आणि ती मुळी काढून टाक. एकनाथ आळंदीला. एकनाथांचं बाकी काल मी म्हटलेलं ते भारूड, गवळणी, अभंग, चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत हे वेगळं काय. ते साहित्य दृष्ट्या महत्वाचं असेल, भक्तीच्या प्रांगणामध्ये महत्वाचं असेल, वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं असेल, वाङ्मयीन दृष्ट्या अलौकिक असेल, पण सगळ्यात महत्वाचं कार्य ज्ञानदेवांशी संबंधित. ते आळंदीला आले आणि त्याला धक्का बसला. वर्णन ऐकलं होतं, कारण 250 वर्षानंतर 725 वर्ष झाली, 800 वर्ष व्हायला आली तरी सुद्धा ज्ञानदेवांचं मराठी मनावरचं गारुड कमी नाही. अनेक आक्रमण झाल्यानंतर सुद्धा 250 वर्षात ज्ञानेश्वर विसरले जातील इतकं काही ज्ञानेश्वर लहान नव्हते. त्यामुळे ज्ञानेश्वरांचं गारुड समाजावर होतं, पण महाराष्ट्राचं दुर्दैव आणि महाराष्ट्राच्या मातीचं काय वैशिष्ट्य आहे माहित नाही. लोक जतन करणं नावाचा जो काही विषय तो आपल्याकडे कधीही केला जात नाही. त्या अलंकापुरीमध्ये, त्या आळंदीमध्ये एकनाथ येऊन दाखल झाले, आणि एकनाथांनी जो भाग ऐकला होता की या ठिकाणी ज्ञानदेवांनी समाधी घेतली तो बघितला आणि काळजामध्ये धस झाला. ते म्हणले आतली मुळी बाजूला राहू दे, ती बघू नंतर. आधी ही समाधी साफ करण्याची गरज आहे. याच्यावर काटेरी सगळं झाडं वाढली, झुडपं वाढली, म्हणून तो जो समाधीचा परिसर होता तो आधी स्वच्छ केला. एकनाथ स्वतः पैठणून लोक घेऊन गेले होते आपल्या बरोबर. सगळ्या लोकांना हाताशी धरून ती स्वच्छता मोहीम राबवली, ते साफ केलं. आणि आता समाधी कुठं आहे, कारण त्यांची अशी कल्पना होती की काहीतरी शिळा असेल, काहीतरी त्याच्यावर मूर्ती असेल, काहीतरी पादुका, काहीतरी स्वरूप समजेल ना इथे. लोकांनी सांगितलं या इथे कुठेतरी घेतली होती असं म्हणतात. आमचं एवढं, म्हणून तर कविता लिहावी लागली ना. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. त्यातलं नाही चिरा नाही पण तिचा अर्थ हा आहे की इथे कुठेतरी घेतली माहित नाही. तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. इथे जो नंदी आहे ना तो नंदी उचल, तो नंदी उचललास की आत येण्याची वाट आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन येऊ नको, एकटाही. नंदी लोकांनी बाजूला केला, आत वाट होती. एकनाथ महाराज आत गेले.
वर्णन आहे. एकनाथ महाराज 3 दिवस 3 रात्र ज्ञानदेवांशी बोलत होते. एकनाथांचेच विश्वासू लोक बाहेर होते म्हणून एखाद्या दिवसापर्यंत मी थांबलो नसतो. बहुतेक आता हे येत नाही याच भूमिकेत, कारण बाहेरच्या लोकांना काहीच कळण्याचा मार्ग नव्हता. 3 दिवस आतमध्ये, बरं ते चर्चा करतात का झोपलेत, काय नेमकं आहे, काय झालंय माहित नाही, पण 3 दिवस आतमध्ये नाथबाबा पडले. ज्ञानदेवांबरोबर चर्चा. ज्ञानदेवांनी काय काय करायला पाहिजे हे मला सांगितलं. जो माणूस 18,000 ओव्यांचा ग्रंथ लिहितो, म्हणजे ज्ञानदेवांनी 9,000 ओव्याच, एकनाथी भागवत 18,000 ओव्या, या 18,000 ओव्या लिहितो, त्याला 9,000 ओव्या लिहिणारा सांगतो तुझं काय काय चुकलंय आणि तुला काय काय करायचंय. 3 दिवसांनी नाथ बाहेर आले. सगळ्याला आनंद झाला. तो नंदी व्यवस्थित बसवला आणि नाथ बाकीच्यांना म्हणाले, यानंतर जो कोणी इथे येईल त्याला ज्ञानदेवांनी समाधी कुठे घेतली. म्हणजे तुम्हाला आत्ताची परिस्थिती सांगू का, शनिवार वाडा बघायला बाहेरून उत्तम आहे. आत गेल्यानंतर मातीचा एक भराव केलेला, त्याच्यावर गवत लावलेलं, म्हणजे त्याला ते आपलं गार्डन मधलं ग्रास म्हणतात, आमच्या दृष्टीने गवतापेक्षा ते काही नसतं, तर ते गवत आहे. आणि त्याच्यावर ॲक्रेलिकच्या पाटीवर एवढीच, आणि त्याच्या खाली एक बांबूची काठी, आणि ती सगळी 1 फूट आहे. श्रीमंत पेशवे बसण्याची जागा. ते इतके गरीब होते हे तिथे बघितल्यावर काय उदासीनता आहे. एकनाथांचं कार्य महत्वाचं का हे वेगळ्या भूमिका. तुम्ही श्री क्षेत्र माऊलीला जा. श्री क्षेत्र माऊलीला गेल्यानंतर वाईट वाटतं, अत्यंत वाईट वाटतं. त्या संगमावरच्या पाण्यामध्ये, संगमावरच्या किनाऱ्यावर, आता ती नदीच झाली, किनारा कसला, त्या तिथे एक चेंबर असताना पाणी योजनेचं तसं एक जागा आहे. बाजूला त्या पाणी योजनेचं चेंबरचं हे बसवलेलं आहे, आणि आतमध्ये शंकराची पिंडी, आणि त्याच्यावर असाच ॲक्रेलिकच्या एवढ्या पट्टीवर श्रीमंत तारा राणी यांची समाधी. ती कुठे आहे हे बघण्याकरता शोधावी लागते, कारण त्याच्यावर लोक ते कुरकुरे वगैरे काही असतात ना, ते सगळ्याचे कागद टाकतात. एखाद्या माणसाच्या, व्यक्तीच्या, ऐतिहासिक व्यक्तिरेखेच्या, संतांच्या, सज्जनांच्या कार्याबद्दल मतभिन्नता असू शकते, पण म्हणून त्यांचं कार्य छोटं होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे असणार औदासीन्य आपण जगायला नालायक आहोत याचं प्रतीक असतं. एकनाथांनी हीच गोष्ट जाणली असावी. ते म्हणले, इथून पुढे जे कोणी ज्ञानदेवांची समाधी बघण्याकरता येतील त्यांना तरी हा प्रश्न पडू नये, हा नंदीच जर लोकांनी उचलून नेला असला तर याच्या खालून जायचं तर नंदीच सापडायचं नाही अशी परिस्थिती आहे. याचं कारण आपल्याकडे खातं आहे, पुरातत्व नावाचं. या खात्याचं एक वाक्य आहे, लिहिलेलं नाही कुठे मिळणार, पण त्यांचं खातं कसं ओळखायचं, तर एखादं जुनं मॉन्युमेंट, एखादं जुनं संरक्षित स्मारक, याची अशी अवस्था का. मी लगेच विचारतोय, पुरातत्व खात्याच्या मालकीचं आहे का. याचं कारण त्यांचं स्लोगन आहे, न दिलेलं, तुम्ही काहीही करायचं नाही, आम्ही काहीही करणार नाही, हे असंच राहू दे, पडून जाऊ. आणि मग ते उलट काय करतात, तर तिकडचं काय, ते तिथली देवाची मूर्ती आहे ती उचलायची आणि इकडे वस्तू संग्रहालयात आणून ठेवायची. तो गाभारा किंवा ते कोणाला असेल तो रिकामा करून टाकायचा. अशी वेळ पुढे आली तर, म्हणून एकनाथांनी पहिलं काम केलं, ज्या 3 दिवसातल्या चर्चेतला विषय आहे बरं का, आल्यानंतर पहिलं काम केलं की जो समाधी घेतलेला भाग होता त्या समाधीला चौथरा बांधला वरून, आणि त्या ठिकाणी समाधी शिळेची स्थापना केली. नंतर ते म्हणाले, एवढं करून आता चालणार नाही, याच्या बरोबरीनं आणखीन काहीतरी केलं पाहिजे. म्हणून समाधीचा उत्सव आज जो चाललाय, तो समाधीचा उत्सव साजरा करण्याची कल्पना आणि त्याची यशस्वी योजना ही एकनाथांची होती. ज्ञानदेवांचा समाधी उत्सव 3 दिवसाचा साजरा करायचा, मूळ 3 दिवसाचा आहे.
तो 3 दिवसाचा उत्सव साजरा. एक, समाधी पुनरुद्धार. 2, समाधीचा उत्सव. आणि त्याच्यानंतर म्हणले, अरे ज्या पंढरीच्या पांडुरंगाच्या सगळ्या भक्तांना, मुळात ज्ञानेश्वरांना भक्तांना एकत्र करून पांडुरंग दाखवण्याची आवश्यकता नव्हती. जे रूप, जे स्वरूप पाहिजे असेल ते युग सामर्थ्यानं तो बघू शकणारा महामानव होता. पण असं असताना सुद्धा ज्या पांडुरंगाच्या सगळ्या भक्तांना एकत्र करून एका विशिष्ट विचारांची गुंफण त्यांनी निर्माण केली, त्या माणसाची पालखी आपण नेली पाहिजे. म्हणून ज्ञानदेवांची पालखी आषाढी कार्तिकीला नेण्याची फक्त फरक आहे, आषाढीला नेण्याची. बाकी सगळ्यांच्या पालख्या आषाढीलाही जातात, ते कार्तिकीला जातात. ज्ञानदेवांची पालखी कार्तिकीला जात नाही. कौतुक आहे. आता ह्याच्यात कौतुक काय आहे ते हे आहे की आषाढीला ही पालखी न्यायची, ही कल्पना एकनाथांनी रुजवली आणि एकनाथांनी ती वाढीस लावली. आज जी पालखी जाते त्या पालखीची सुरुवात एकनाथांनी केली. तिसरा, तेव्हा पांडुरंगाने एकनाथांना सांगितलं, आता कार्तिकीला आणायची नाही बरं का पालखी. ज्ञानेश्वरांना देव कंटाळले नव्हते की बाबा हा नको सारखा सारखा यायला, असं काही नव्हतं. पण त्यांना आणायचं नाही. आता इकडे कार्तिकी एकादशीचा सगळा उत्सव पंढरपुरातला संपला की त्याची सांगता आपल्याकडे उत्सवाची सांगता जशी काल्याच्या कीर्तनाने किंवा ललिताच्या कीर्तनाने होते, तशी काल्याचं कीर्तन तिथे पार पडल्यानंतर पांडुरंगाची पालखी कार्तिकीच्या या आज समाधी उत्सवाला पांडुरंगाच्या पंढरीतून आळंदीला येते. पांडुरंगाचे जे सगळे संत उपासक होते, भक्त होते, या कुणाकडेही हे या सगळ्यांच्या पालख्या. आणि त्याच्यानंतर पांडुरंगाची जसं नाही, मग गजानन महाराजांची असेल, रामदासांची असेल, सगळ्यांच्या पालख्यानंतर तिकडे जायला सुरू झाला. हा भक्तीचा एक विशिष्ट प्रकार जो ज्ञानदेवांनी सुरू केला होता तो आहे की शेवटी रामदास हे रामाचे भक्त होते, पांडुरंगाशी तसं फारसं काही घेणं देणं नव्हतं. पण तरी सुद्धा रामदासांची पालखी जाते, गजानन महाराज तर अर्वाचीन होते, त्यांची पालखी नेण्यात. आणि सगळ्यात लांबची पालखी असेल तर ती शेगावची पालखी आहे, पण तरीही ती जाते. याचं कारण शेवटी सगळे जे संत आहेत, महंत आहेत, या सगळ्यांचं शेवटी काम त्या परमेश्वराच्या चरणी असतं. आणि हा एकाच मार्गाचे अनेक मिळालेले मार्ग आहेत हे दाखवण्याकरता म्हणून ही रचना सुरू झाली. सगळ्या संतांना पांडुरंगाच्या भेटी करता जिवंत असेपर्यंत आणि त्यानंतर पालखीच्या रूपाने जावं लागतं. ज्ञानदेवांचं वैभव काय आहे? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती उगाच म्हणत नाहीत ज्ञानदेवा की एकदा ज्ञानदेव जातात, पण एकदा ज्ञानदेव जाताना संगम काय आहे तर ज्ञानेश्वर जेव्हा जातात तेव्हा ज्ञानेश्वरांची आणि तुकोबांची पालखी एकत्र होऊन पुढे जाते. शेवटी एकत्र येण्याचा जो विचार आहे तो पालखीलाही चालू झाला. आणि त्यानंतर पुढच्या वेळेला मात्र दोन्ही वेळेला येणाऱ्या माघी वारी असू दे आणि कुठल्याही वारी सगळे संत जात होते. पांडुरंग म्हणाले, माझ्या ज्ञानाला भेटण्याकरता आता मी तिथे जाईल. म्हणून आज केवळ ज्ञानदेवांच्या समाधीचा सोहळा नाही, तर ज्ञानदेवांच्या कार्याला प्रत्यक्ष परब्रह्माने जे मान्यता दिली त्या मान्यतेचा आजचा दिवस आहे. कारण कार्तिकीच्या आजच्या त्रयोदशीच्या दिवशी त्यांचं जेव्हा समाधी झाली त्या समाधीच्या दर्शनाकरता प्रत्यक्ष पांडुरंग दरवर्षी येतात. हा भक्त आणि परमेश्वराच्या एकरूपतेचा किंवा एक वेगळ्या प्रकारच्या विरहाचा दाखला. हे पुढचं काम ज्ञानदेवांनी एकनाथांनी केलं. वारी सुरू झाली. वारी सुरू झाल्यानंतर आता आणखीन काम थांबलं नव्हतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली जी ज्ञानदेवी त्यांनी लिहिली. मी मगाशी म्हटलं असं, स्वतः लिहिलेल्या ग्रंथाला नाव न देणारा पहिला लेखक म्हणजे ज्ञानदेव. त्यांनी ग्रंथ 9000 ओव्यांचा लिहिला. 9000 आणि वरती काही ओव्या आहेत, पण त्या 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिल्यानंतर त्याला नाव ज्ञानेश्वरांनी दिलं नाही, नामदेवांनी दिलं. ज्ञानेश्वरी, ज्ञानगीता, ज्ञानदेवी, ते जे काही असेल ते एवढं ज्ञान दिल्यानंतर हा जो ग्रंथ आहे हा घराघरात गेला. पण तेव्हा छापखाने नव्हते, त्यामुळे तो घराघरात हस्तलिखित करून वाचला जायचा.
आणि मग तो हस्तलिखित ज्यांनी ज्यांनी तयार केली त्याच्यामध्ये आपल्याकडे पण काही कमी लोक नाही येतो. ज्ञानेश्वर एकदाच येतात जन्माला, पण आपण म्हणजे आपणच ज्ञानेश्वर आहोत असे साक्षात्कार असणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या 9000 ओव्या त्यांना काही परवडल्या नाहीत का, जमल्या नाहीत का, कमी पडल्या, म्हणून त्याच्यामध्ये आपण काय जे म्हटलं तेही घुसळलं. पण ते लक्षात येतं ज्ञानदेवांनी निर्माण केलेलं आणि आम्ही आत घुसळलेलं. 3 दिवसाच्या चर्चेमधली जी कामं सांगितली होती त्यातलं एक काम आहे, ही ज्ञानदेवी फुगायला लागलीये, मूळ ज्ञानदेवी हरवतीये आणि त्याच्यामध्ये लोकांनी आपापलं तत्वज्ञान घुसडायला सुरुवात केलंय जे ज्ञानदेवांनी सांगितलंच नाही. आणि म्हणून आता पहिलं काम कर काय, ज्ञानदेवीची शुद्धी कर. कुणी एकनाथ. ज्ञानदेवीची शुद्धी करायची किती सोपं आहे. पुस्तक घ्यायचं, काय चुकलं असेल तेवढ्याच्या खुणा करायच्या, पाठीमागच्या बाजूला छापायचं. हे आम्ही असं अशुद्ध छापलं होतं बेशुद्ध असताना, आता शुद्धीत आल्यावर हे आम्हाला या चुका कळल्या. इतकं सोपं नव्हतं. अशी अनेक एकनाथांनी लिहिलंय की त्यांनी शेकडो हस्तलिखित गोळा केली. बरं, ती शेकडो म्हणजे कुणाच्या तरी घरातली नाहीत, जे मान्यता प्राप्त संप्रदायातले अधिकारी लोक होते त्यांनी करून घेतलेली होती. त्या अशा मान्यता प्राप्त लोकांकडची शेकडो हस्तलिखित घेतली आणि शेकडो हस्तलिखित तपासल्यानंतर मूळ ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी सिद्ध केली, प्रक्षिप्तला काढून टाकली. आजची जी ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली असली, ज्ञानदेवांनी सांगितली असली तरी एकनाथांनी शुद्ध केली. ज्ञानदेवीचं हे काम फार मोठं आहे. याचं कारण नाही तर ज्ञानदेवांच्या नावावर भलतंच तत्वज्ञान पुढच्या काळामध्ये रुजलं असतं, लोकांना पचनी पाडलं गेलं असतं, पण ते घडलं नाही. एकनाथांनी हे काम पूर्ण केलं. एकनाथांच्या कृपेमुळे ज्ञानदेवांच्या त्या आळंदीला आज तुम्हाला पाहायचं असेल तर पहा बरं. मी काल सुरुवात करताना असं म्हटलं, ज्ञानदेवांनी 9000 ओव्यात नुसत्या ज्ञानदेवीच्या, पुढे 65 त्या चांगदेव 65च्या, विरहिणी, हरिपाठ, अमृतानुभव असं अनेक सगळं लिहिलं. कुठेही आपल्यावरच्या अन्यायाचं एक येतं नाही. शिक्षा काय माहितीये, वर्षानुवर्ष आहेत. ज्या आळंदीच्या लोकांनी संन्यासाची मुलं म्हणून यांना हाकलून दिलं होतं, 3 दिवस समाधी उत्सवाला जाऊन बघा, आळंदी रडत असते. शेवटी केले म्हणून कदाचित असेल, तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप वज्रलेपो भवती जे म्हणतात, तो हा वज्रलेप आहे एका अर्थाने, की ज्यांच्यावर तुम्ही अन्याय केला त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्या समाधीचा तुम्हाला विरह व्हावा, ही तुम्हाला परब्रह्मानं दिलेली शिक्षा. ही ज्ञानदेवांना दिले, ज्ञानदेवांवर आणि त्या सगळ्या भावंडांवर केलेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्याची संधी. आणि ती केवळ एका पिढीला नाहीये, वर्षानुवर्ष या पिढ्यांनी करायची. याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्ये मी काल असा उल्लेख केला की आजोबांना गहिनीनाथांचा आशीर्वाद होता. आज पुढचा टप्पा सांगतो. आजोबांचे पणजोबा होते ते गोरक्षनाथांचे अनुग्रहित आणि देवगिरीच्या साम्राज्याचे मंत्री होते, लक्षात. आणि म्हणून मी 42 पिढ्यांचा काल जो उल्लेख केला तो वर्षानुवर्ष जेव्हा अशा प्रकारचे अनुग्रह उभे राहतात, त्या कुटुंबामध्ये ते अनुग्रह मिळत जातात, तेव्हा दर पिढ्या मिळणाऱ्या अनुग्रहानंतर प्रत्येक पिढीत मिळतात असं नाही, पण प्रत्येक पिढ्यांमागे मिळत गेलेले अनुग्रह जेव्हा फलद्रूप होतात तेव्हा अनुग्रह देणारा ज्ञानेश्वर किंवा निवृत्तीनाथ निर्माण. समाधी झाली पण तत्वज्ञान आजही कायम. लक्षात ठेवा बरं, ज्ञानेश्वरीमध्ये जे उल्लेख त्यांनी केले ते आजही लोकांच्या अंगावर. आणि खरं सांगू का, तुम्ही ज्ञानेश्वरीची एकच पहिला अध्याय जो मंगलाचरणाचा आहे, या मंगलाचरणामध्ये त्यांनी गणपतीची जी स्तुती केलेली आहे ना, आता ती घराघरात आहे. अकार चरण युगल ओकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार. हा गणपती अक्षर गणेश, ओंकार गणेश त्यांनी उभा केलाय. अक्षर गणेश अशी कल्पना त्यांनी. आणि
म्हणून ज्ञानेश्वरीच्या आत्ताच्या प्रतिमध्ये अक्षर गणेशाची प्रतिमा छापलेली असते. पण हा जो अक्षर गणेश आहे याचं कारण समाजाच्या बैठकीचं सगळ्यात मोठं देवस्थान हे गणपती आहे. आणि म्हणून तो अक्षरच असला तरच तो समाजाची बैठक नीट ठेवू शकतो. म्हणून तो नुसता अक्षरातून निर्माण झालेला नाहीये, तर आदितत्व जे आहे ते आदितत्व त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले. पण मला गंमत पुढे सांगायची, तुम्ही तो गणपती आहे ना, तो ज्ञानेश्वरांना जसा दिसला तसा ज्ञानेश्वरांनी लिहिला. पण ज्ञानेश्वरांनी तो लिहिला. आज जर आम्ही दर आठवड्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा ठरवला तर ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी वाचताना तुम्हाला रोज नवीन अर्थ त्याच्यातून मिळतो. एवढं ज्ञानेश्वरीमध्ये नाविन्य भरले. बरं, एकनाथांनी हे सगळं कार्य केल्यानंतर एकनाथ मठाधिपती झाले नाहीत आळंदीचे, ते निघून गेले बरं का. ते आपल्या पुढच्या कार्याला निघून गेले. आळंदीमध्ये आळंदीतून पैठणला आले. अधिकार केवढा असावा. मी काल उल्लेख केला की 36 वर्षांची सेवा परब्रह्माने केली. एवढंच नाहीये, ज्ञानदेवांची असलेला या सगळ्यांचा संबंध हे लोक पायाला विसरले नाही. पैठणच्या एकनाथांना 36 वर्ष परमेश्वर आपली सेवा करत असताना सुद्धा आळंदीला जावंसं वाटलं. याचं कारण आपलं मूळ जिथे आहे तो पाया हे लोक विसरले नाहीत. म्हणूनच संप्रदाय वाढत राहील आणि संप्रदाय दृढ झाला. एकनाथ राजा रामदेव रायनी आपल्या घरी, तो कृष्ण भक्त होता, पांडुरंगाचा भक्त होता. आणि हा राजा रामदेव राय संत हा देवगिरीचा नाहीये बरं का, हा कर्नाटकातला आहे, विजयनगरचं साम्राज्य. त्यांनी सोनाराला सांगितलं, सोनाराने 1.5 फुटाची सोन्याची हिरेमाणक लावलेली विजय पांडुरंगाची मूर्ती तयार करून मंदिर बांधायचं. पांडुरंग कुठला पांडुरंग, कुठलं पंढरी पांडुरंग माझ्या इथे, मी राजा आहे का नाही? मी देवाच्या दर्शनाला पांडुरंगाच्या पंढरीला जायचं, मी इथे नेऊन बांधेन, तिथेच देवाला राहायला पाहिजे. सत्तेचा मध असतो बरं. विजय पांडुरंगाची 1.5 फुटाची मूर्ती तयार झाली सोन्याची. असं वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन आहे की काही ठिकाणी 2.5 किलो असं आहे, काही ठिकाणी 3.5 किलो सोन्याची मूर्ती आहे. किलो ग्रॅमचा हिशोब करणाऱ्यांना किंवा तोळ्याचा हिशोब करणाऱ्यांना हे झेपत नाही एवढी. पण राजा रामदेव रायचं हे साम्राज्य होतं आणि तो सम्राटही होता. त्यांनी ती विजय पांडुरंगाची मूर्ती तयार करून घेतली. प्राण प्रतिष्ठापना करण्याकरता दिवस नक्की झाला, मुहूर्त काढून झाला, पौरोहित्य करणारे आले, आचार्य ठरले, सर्व झालं. आणि उद्या आता सुमुहूर्तावर पांडुरंगाची मूर्ती बसवणार. तेव्हा राजाच्या स्वप्नामध्ये ती पांडुरंगाची मूर्ती आली आणि राजाला खडबडून जाग आली. काय झालं होतं? ती विजय पांडुरंगाची मूर्ती म्हणाली, तू मला घडवलंस, मला पांडुरंग या विजय पांडुरंग या रूपामध्ये आणलंस, मी तुझा आभारी आहे. परमेश्वरांनी आभार प्रदर्शन केलंय बरं. पण आभार प्रदर्शन कार्यक्रम संपतानाच करण्याची पद्धत आहे ना. मी तुझा आभारी आहे, मला तुझ्याकडे राहायचं नाहीये. माझा जो भक्त आहे त्याच्याकडे मला नेऊन सोड, नाहीतर तुझी अवस्था कठीण करीन. कुणीकडे नेऊ? एकनाथांकडे मला घेऊन, त्यांच्याकडे मला नेऊन सोड, मी त्यांचीच सेवा घेणार. एकनाथांची सेवा घेणार. अरे देवा, तू माझ्या इथे राहण्याकरता मी तुझी मूर्ती तयार केली, पाहिजे तर एकनाथांना 1.5 फुटाची ऐवजी 2.5 फुटाची करून देतो, मला कमी काही नाहीये. मला आता तिथेच जायचंय, मी तुझ्याकडे राहणार नाही. जेव्हा झोपच लागेल अशी झाली तेव्हा त्या सगळ्या पुरोहितांना बोलावलं आणि सांगितलं, देव म्हणतो माझी प्रतिष्ठापना करायची नाही, मला इथे ठेवायचं नाही, मला एकनाथांकडे जायचं. मला तेव्हा माहित नाही म्हणजे, पण तेव्हाच्या पुरोहितांनी राजाला सांगितलं बरं का, देव तयार नसेल तर आम्ही मूर्ती बसवणार. देवानीच सांगितलं असेल तर ज्यांच्याकडे जायचं तिकडे पाठव. आज काय सल्ला दिला असता मला माहिती. राजानी सवाद्य मिरवणुकीनं विजय पांडुरंगाला एकनाथांच्या घरी पैठणला आणलं. विजयनगर ते पैठण. स्वतः राजा जेव्हा ते घेऊन पोहोचला, तो सोनारही सावकार सोनार ते होते, ते सगळे पोहोचले. तेव्हा असं लक्षात आलं की
दत्तात्रेय दरवाजावर उभे आहेत. का आतमध्ये जायला परवानगी नाहीये, कारण आतमध्ये पुराण खांब म्हणून एक खांब आहे पैठण. त्या पुराण खांबाशी बसून नाथ बाबा पुराण सांगताय आणि एकनाथ पुराण सांगत असताना त्यांना मध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून दत्तात्रेय दरवाजावर उभे आहेत. दत्तात्रेय परमेश्वर बरं का, दत्तात्रेय नावाचा माणूस नव्हे. आणि त्यामुळे विजयनगरच्या राजाला सावकार श्रीमंतीचं सगळं जे ऐश्वर घेऊन आला होता त्याच्या सकट पुराण थांबेपर्यंत स्वतःहून एकनाथ पुराणाची सांगता करेपर्यंत बाहेर उभं राहिलं. आणि एकनाथांनाही बाहेर काहीतरी वाद्य वाजतंय, कोणीतरी घेऊन आलंय, काहीतरी मिरवणूक आली आहे हे बघायचं लक्ष नव्हतं आणि पुराण ऐकणाऱ्यांनाही नव्हतं. कारण जेव्हा एकनाथ पुराण सांगतात ना तेव्हा सांगणारे ऐकणारे सुद्धा जेव्हा दत्तात्रेय दरवाजावर उभे राहतात, आज तल्लीन झालेत सगळे, त्यांना त्रास नको म्हणून जेव्हा त्रिक ब्रह्म मूळ ब्रह्म म्हणून एकत्र येऊन उभं राहतात तेव्हा त्यांचा अधिकार कळतो. ते सगळे एकनाथच झालेले होते, ऐकणारे आणि सांगणारे. ते त्या पुराणमय झालेत तेव्हा त्यांना कुठला त्रास द्यायचा नाही म्हणून ते बाहेर उभे आहेत. अशा वेळेला या कोणालाही काही बाहेरची जाणीव नाहीये, काळाची जाणीव नाही. पुराण थांबलं, पुराण थांबलं आणि नाथांनी बाहेर बघितलं. त्याची सांगता करून बाहेर आले तेव्हा विजयनगरचा राजा तो पुढे आला. राजा बघितल्यानंतर आमच्याकडे आमचं शास्त्र असं म्हणतं की राजा हा विष्णू रूप आहे, त्यामुळे राजा लहान आहे का मोठा आहे परत बघण्याची गरज नाही. तो राजपदावर आहे तर तो भगवान विष्णू आहे असं समजून त्याला नमस्कार करावा. नाथांनी त्यांना नमस्कार केला, अभिवादन केलं. त्यांनी खाली उतरून नाथांना नमस्कार केला. विजयनगरचा सम्राट होता बरं. नाथांना नमस्कार घातला आणि नमस्कार घालताना मुकुट काढून हातात दिला शेजारी. कारण परमेश्वराला आणि परमेश्वर समान असलेल्या व्यक्तीला शिरस्त्राण घालून नमस्कार करू नये असं आमचं शास्त्र. शिरस्त्राण उतरलं, नमस्कार घातला आणि त्याच्यानंतर हात जोडून विनंती केली. आयुष्यभर ज्या पांडुरंगाची उपासना केली, माझं काय चुकलं मला माहित नाही, माझं काय पाप घडलं मला माहित नाही, माझं काय कमी होतं मला माहित नाही, माझ्या नशिबात हे का नाही मला काही कल्पना नाही. पण ज्या पांडुरंगाची मूर्ती माझ्या वैभवाला साजे अशी मी तयार करून घेतली, मला हवी तशी, तो पांडुरंग मला सांगतो की मला तुझ्याकडे राहायचं नाही, मला नेऊन नाथांकडे पोचव, मी तिथे राहील. म्हणून मी त्यांना घेऊन आलोय. तुम्हाला पांडुरंग देण्याची माझी योग्यता नाही, कारण ते पुराण मी माझ्या कानावर आणलं आणि तुमचं रक्षण कोण करत होतं तेही मी. तेव्हा तुम्हाला मी कोण पांडुरंग देणार? पांडुरंगच तुम्हाला मला दे म्हणून सांगतोय. जेव्हा परमेश्वरच माझं दान दुसऱ्याला दे असं सांगतो तेव्हा त्या भक्ताची उंची तपासण्याची गरज नसते. जी मापनाच्या पद्धती असतात त्या पद्धतींच्या पलीकडे गेलेली ती व्यक्ती असते. लक्षात ठेवा. ही विजय पांडुरंगाची मूर्ती तुम्हाला देतोय, त्याचा स्वीकार करा. नाथ म्हणाले थांब, मला खात्री करू. मी असतो तर म्हटलं असतं किती फुटी आहे, 1.5 फुटी, 3-3.5 किलोची का. नाथ म्हणाले थांब, मूर्ती ठेवा माझ्या घरात, मी तिच्याशी बोलतो. जर सम्राटाची पांडुरंग बोलत असेल तर एकनाथाशी तो बोलला पाहिजे आणि मला त्या मूर्तीनं सांगितलं पाहिजे की सम्राटाने मला दान देण्याकरता आणला नाहीये, सम्राटाने माझा निरोप पूर्ण करण्याकरता मला ते घेऊन आले. मला पांडुरंगाची अनुमती पाहिजे. आणि म्हणून त्या विजय पांडुरंगाला विचारलं, देवा तुझी मूर्ती एवढी चांगली आहे, सोन्याची आहे, त्याला हिरेमाणकं बसवलेली आहेत, ऐश्वर्याने समृद्ध आहे, माझ्याकडे मी तुला काय देणार नाही. हा राजा म्हणतो की माझ्याकडे तुला राहायचंय, राहायला अडचण नाही. आजच्या भाषेत सांगायचं तर तुला आमटी भात मिळेल, पिठलं भात मिळेल, पण तो एकनाथांच्या घरातला रे. तिथे तुला किती राजभोग चढवले जातील ते सोडून तू माझ्याकडे कशाला येतोस? तू आहे तिथे राहा, त्यांनी तुला तयार करून घेतलाय. तेव्हा पांडुरंगांनी त्या मूर्तीनी म्हणजे वर्णन आहे
पांडुरंगाने आपला खांदा पुढे करून दाखवला, पाहून पुढे करून दाखवला. ओळखलं का? ओळखलं का? नाही बाबा, काय मी ओळखणार, तू खांदा दाखवतो. आपल्याला शक्य नाही, आपण खांदा देणार आहे. ओळखलं का? ते म्हणले काही कळलं? अरे श्रीखंड्या म्हणून जे पाणी आणलंय ना, ते पाणी आणून जी आत इथे खळगा पडलाय ती जागा नाही ओळखली ना आता तुम्ही? विजय पांडुरंगाची मूर्ती सांगते, ती जागा नाही ओळखली तुम्ही? तो श्रीखंड्या मीच. मग श्रीखंड्या म्हणून तुमच्याकडे माझ्या पूजेची तयारी मी करून घेतलेली चालते, मी उगाळलेलं गंध चालतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. मी उगाळलेलं गंध तुम्हाला माझ्याच पूजेला चालतं? मी आणलेली फुलं तुळशी दुर्गा, मी तुम्हाला आणलेलं फुलं तुळशी दुर्वा चालतात? मी आणलेलं पाणी चालतं? मी तुमची केलेली सेवा चालते, मग मी का चालत नाही? हे सगळं जर तुम्हाला श्रीखंड्याच्या वेशामध्ये चालत होतं, तर मग आता जो श्रीखंड्या मूळ होता तो मूळ का चालत नाही? आणि म्हणून विजय पांडुरंगाच्या मूर्तीला त्यांनी स्वीकारलं. आणि आज तो तुम्ही नाथवाड्यामध्ये गेलात, नाथांच्या राहत्या घरचे नाथवाडा म्हणून ओळखलं जातं पैठणला, तर विजय पांडुरंगाची मूर्ती आजही तिथेच आहे. त्या विजय पांडुरंग देवा, मी वाटेल तिकडे फिरत असतो, कीर्तनाला जातो, तुझी पूजा माझ्याकडनं होईल असं नाही. नाथांनी सांगितलं, देवांनी नाथांच्या अटी मान्य कराव्यात आणि वाड्यात राहायला परवानगी मागावी. तू माझी पूजा करू नको, पिठलं भात दे, सगळं दे, काय तुला शक्य असेल ते कर, पण मी राहणार तुझ्या. हा अधिकार मिळवायला लागतो बरं. आणि हा अधिकार माझ्याकडे ये म्हणून आमंत्रण देऊन नाही मिळालेला. देव स्वतःहून तुमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा त्या भक्ताची उंची कळते. आणि म्हणून एकनाथांच्या उंचीचा प्रमाण सांगण्याकरता हे उदाहरण. आणि आम्ही काय केलं? आम्ही त्यांची उंची बघितली नाही. एकनाथ किती स्पष्ट होते तुम्हाला सांगतो बरं का. दंडवत स्वामी नावाचे त्यांचे शिष्य आहे. हा माणूस योग सामर्थ्यानं अचाट सिद्धी प्राप्त केलेला माणूस, पण तो लोकांना तो वेडा वाटायचा. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मला वेडे आवडतात. शहाणे लोक फक्त मूर्खे पांघरतात, शहाणे लोक नाटकं करतात. वेडा असतो, त्या वेड्यांनी इतिहास निर्माण करायचा असतो, आणि वेड्यांनी निर्माण केलेला इतिहास शहाणे पोटार्थी म्हणून वापर. याच्या पलीकडे शहाण्यांचं काम काही नाही. ते आपल्याच वेळामध्ये असायचं. आमच्याकडे एक जमात आहे की जी आयुष्यामध्ये अशी प्रत्येक गावात प्रत्येक भागात असते की फार काही करत नाही, फक्त दुसऱ्याची हेटाळणी चेष्टा मस्करी याच्याशिवाय त्यांना काही काम नसतं. या दंडवत स्वामींना त्यांचं नाव मूळ कोणालाच माहित नाही. ते कोणीही दिसलं तरी नमस्कार करायचे, त्यांना दंडवत घालायचे, म्हणून त्यांना हा कोट दंडवत स्वामी असं लोकांनी ठेवलेलं नाव होतं. त्यांचं मूळ नाव काय ते कुठले नाही आजही सांगता येईल. पण त्या दंडवत स्वामींची चेष्टा करण्याकरता वाटेत मरून पडलेलं गाढव होतं, तेव्हा त्या लोकांनी, कुटाळक्या करणाऱ्या लोकांनी विचारलं, म्हटलं काय स्वामी, तुम्हाला बऱ्याच काही सिद्धी प्राप्त झाल्या, ते गाढव मरून पडलं ते उठवता काय? दंडवत स्वामी म्हणाले, कुठे मरून पडलं गाढवा? त्याच्याबरोबर ते उठलं आणि त्यांच्यापर्यंत आलं. ते निघून गेलं त्याच्या कामात. गाढव शहाणं होतं, शहाणे गाढव बनले होते. ही बातमी नाथांपर्यंत नाथवाड्यामध्ये आली. नाथवाड्यामध्ये बातमी आल्यानंतर त्यांनी दंडवत स्वामींना बोलावणं पाठवलं, मला जरा भेटून. दंडवत स्वामी बाकी कोणाकडेही जात नसत, कोणी बोलावलं तरी त्याचा अपमानच करत असत, त्याचं आमंत्रण स्वीकारत असत. नाथांचं बोलावणं आलंय म्हटल्यानंतर ते नाथांना भेटायला. नमस्कार चमत्कार आगत स्वागत वाड्यामध्ये झालं. नाथ गृहस्थाश्रमी होते. नाथांनी ते स्वागत केल्यानंतर म्हणले, दंडवत स्वामी
ते गाढवाचं प्रकरण माझ्या कानावर आलं. कदाचित दंडवत स्वामींच्या जागेवर मी असतो तर मला असं वाटलं असतं, बाबा हे कानावर गेलं म्हणून काहीतरी बक्षीस वगैरे द्यायला किंवा काहीतरी मोठं पद वगैरे द्यायला त्यांनी मला बोलावलं असं. पण दंडवत स्वामींनी काही प्रतिक्रिया दिली नाही. वा, छान केलं. मेलेल्या गाढवाला त्याचा मृत्यू टाळून परत जिवंत केलं. दंडवत स्वामी खरंच छान. पण विधीचं विधान बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. लोकांनी तो चेष्टेने करायला सांगितला असला तरी सुद्धा तो करावा का नाही याचा विचार आपण सारासार विचारांनी करायचा असतो. आणि तो तुम्ही केलाच नाही. गाढवाला जिवंत केलं ती ह्याच्यात कौतुक आहेच. पण यामुळे विधीच्या विधानामध्ये झालेल्या बदलामुळे आपल्याकडे काय हाहाकार माजेल ते तुम्हाला कळत आहे. दंडवत स्वामी हात जोडून उभे होते. एकही शब्द बोललेले नाही. दंडवत स्वामी बोलले नव्हते. तुम्हाला कळतंय का? एक वाक्य आहे दंडवत स्वामींचं. बाबा, नाथांना बाबा म्हणायचे, नाथ बाबा म्हणायचे. बाबा, आगळी कळली, उपाय सोपा आहे. माझ्या दरवाजातून निघाला की समोर जी गोदावरी गंगा आहे त्याच्यामध्ये जलसमाधी घ्यायची. मृत्यूचा अपराध हा मृत्यूची शिक्षा नाही. त्यांनी विचारलं नाही का? नाथांनी सांगितलं. दंडवत स्वामी तुम्हाला कठोर वाटेल, पण पैठणातच नव्हे तर प्रतिष्ठान ही ज्यांची राजधानी आहे त्या सर्व राज्यामध्ये उद्या हे कळलेलं असेल की दंडवत स्वामी नावाचे गृहस्थ मेलेल्यांना जिवंत करतात. तेव्हा एक तर मेलेल्यांच्या घरामध्ये तुम्हाला बोलावलं जाईल किंवा मेलेली माणसं तुमच्या इथे आणून त्यांना जिवंत करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. हा विधीच्या विधानामध्ये हस्तक्षेप आहे आणि तो तुम्ही केलात नाही तर तुमच्या जवळ सिद्धी असूनही तुम्ही तो केलात नाही हा अपराध आहे. एकदा केलेला असतो. गाढवाला जिवंत केलं, मला का नाही, माझ्या माणसाला का नाही हा प्रश्न येतो आणि म्हणून तुम्ही समाधी. प्रश्न संपला होता. दंडवत स्वामींनी नाथांना साष्टांग नमस्कार घातला. दरवाजातून बाहेर पडले ते गोदावरीमध्ये खोल पात्रामध्ये उडी घेतली आणि समाधी घेऊन उठले. पैठणच्या सगळ्या ब्रह्मवृंदांनी बैठक घेतली आणि नाथांना आरोपीच्या पिंजऱ्यात उतरवलं. तेच पैठण आहे ज्या पैठणामध्ये शुद्धीपत्राचा वाद 250 वर्षापूर्वी रंगलेला. तेच पैठण आहे. शहाणं झालेलं नाही. शहाण्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आणि किती पैठणच्या त्या सगळ्या ब्रह्मवृंदांनी नाथांना उभं केलं आणि नाथ हात जोडून उभे. अनेक वेळा मला नाथांच्या विरोधात नाथांचा सुद्धा राग येतो, पण नंतर कळत आपण कमी आहोत म्हणून राग येतो. नाथ हात जोडून उभे होते. आपण वेदो नारायण कशासाठी बोलवलं? ब्रह्महत्येचं पातक तुमच्याकडून मिळेल. कसं काय? दंडवत स्वामींना तुम्ही जे उडी घ्यायला लावली नदीत त्यामुळे ते मेले, त्यामुळे ब्रह्महत्येचं पातक घडलं. काय द्याल ती शिक्षा मिळू? ब्रह्महत्येच्या पातकाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय शिक्षा. नाथांना दिलेली शिक्षा आहे. मी परत एकदा पुनरावृत्ती होते, पण काय ताकद आहे लोकांची ती पहा. ज्याच्याकडे 36 वर्ष परब्रह्म सेवा करतो, ज्याच्याकडे पांडुरंग रामदेवरायाच्या घरातून तो आणून राजा त्यांच्याकडे सोपवतो, ज्यांना ज्ञानेश्वर स्वप्नात येऊन माझी शुद्धी कर म्हणून सांगतात, माझी अडचण दूर कर म्हणून सांगतात, अशा एका महान संतांनी ज्यानं वाराणसीमध्ये जाऊन काशीमध्ये जाऊन प्रायश्चित्त घेतलंय एकनाथी भागवत निर्माण केल्याबद्दल, त्या एकनाथांना पैठणचे तथाकथित विद्वान सांगतात की तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय प्रायश्चित्त नाही, तुम्ही देहांत प्रायश्चित्त. नाथ म्हणाले, जी मायबाप
घेत. तेव्हा एकाला कुणाला तरी शहाणपणा सुचला. तो म्हणला नाही, असाच वाद या पैठणमध्ये 250 वर्षापूर्वी झाला होता. तेव्हा इथेच या पैठणमध्ये रस्त्याने चाललेल्या रेड्याला ज्ञानदेवांनी बोलायला लावलं होतं आणि त्यांनी काही वेदमंत्र म्हटले. त्यामुळे तुमचं देहांत प्रायश्चित्त टाळता येऊ शकतं. हा समोर बसलेला जो पाषाणाचा नंदी आहे, या नंदी बैलाला तुम्ही गवत घालायचं आणि त्याला ते आमच्या समोर खायला सांगायचं. त्यांनी जर गवत खाल्लं तर देहांत प्रायश्चित्त टळेल, नाहीतर शिक्षा भोगायला तयार आहे. आज्ञा आहे तर करतो. गवताचा भारा घेतला आणि त्या याच्या समोर जाऊन बसले. त्या नंदीच्या तोंडाचं, पाषाणाचा नंदी तो खालून वर तोंड कुठूनही हलवू शकत नाही, काही नाही. त्याच्या समोर नेऊन ठेवलं आणि हात जोडलं. म्हटले हे बघा, हे सगळे वेदो नारायण आहेत. मला ह्या वाक्यांचा सुद्धा राग येतो बरं. हे सगळे वेदो नारायण आहेत आणि नारायणाला प्रत्यक्ष बघायचंय. या सगळ्या नारायणांना बघायचंय की पाषाणाचा नंदी गवत खातो का. तुम्ही ठरवा. गवत खाल्लं तर तुमची सेवा करता येईल आणि माझ्या जीवनाचा कंटाळा आला असेल तर जलसमाधी आहे. देहांत प्रायश्चित्त घ्यायला मी तयार. पाषाणाचा नंदी सजीव झाला आणि त्यांनी सगळं गवत खाल्लं आणि त्यानंतर तो नंदी रूपात जायला तयार नव्हता. कालचा जो संदर्भ होता तो परत जायला तयार नाही. तो म्हणला माझ्यामध्ये चैतन्य शक्तीचा आविष्कार केला. दगड हो असा आशीर्वाद कुणी कुणाला देत नाही. दगडासारखा आहे म्हणतात, पण दगडातून जेव्हा चैतन्य साकार होतं तेव्हा त्या साकार झालेल्या अहिल्याचा दगडातून उद्धार केला. दगड करायचा प्रयत्न हा शाप आहे. आता ती शापाची जीवन पद्धती कोण स्वीकारेल. मी आता चैतन्य स्वरूपामध्ये आलो, आता नाही मी नंदी होणार, कारण मला चैतन्य शक्तीचा साक्षात्कार एकनाथांनी केला. बाकीचे सगळे गप्प बसले, निघून गेले, कारण कळलं पाषाणाचा नंदी गवत खातो. एकनाथांनी सांगितलं तर, आणि तेव्हा त्या नंदीला हात जोडला एकनाथ. कालचं उदाहरण समाप्त. त्या नंदीला हात जोडला आणि त्याला सांगितलं बाबा रे, तुझी देवळं बांधतील रे, आणि नाथांपेक्षा, नाथांच्या देवापेक्षा बैलाचं महत्व वाटलं. काय अचूक नाडी ओळखली होती लोक. काल हेच विधान केलं. आणि समाजामध्ये नंदी बैल जेव्हा वाढतात तेव्हा फार वाईट परिस्थिती होते बरं. शंकराचं वाहन म्हणून नंदी असावं, पण नंदी बैल होऊ नये एवढं नाही. त्या नंदी बैलांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं होतं. मग करू काय आता. जा दंडवत स्वामी, जा गोदावरीमध्ये जाऊन समाधी. त्यांनी गोदावरीमध्ये समाधी. एकनाथांचा, एकनाथ काळाच्या पलीकडे बघणारे होते, कळतं बरं का. लोकांनी काय केलं, तो पाषाणाचा नंदी जो सजीव झाला होता त्यांनी गोदावरीत आपलं जीवन संपवलं, उडी टाकली. नाथांनी सांगितलंय ना, उडी टाकली. आणि म्हणून लोक एकनाथांचं आजपर्यंत ऐकतात असा माझा समज. हा एकनाथ नावाचा नाही, कुठेही जा काही उडी टाकते, उडी टाकली. लोकांनी त्या नंदीच, तो निघून गेला, त्याचं मंदिर होऊ नये, लोकांना फक्त काय आपलं स्तोम वाढवू नये ही नाथांची इच्छा होती. पण लोकांच्या इच्छेपुढे मोठ्या लोकांच्या इच्छाही कमी पडतात बरं. लोकांनी पाषाणाच्या नंदीचं मंदिर उभारलं. इथेच म्हणाले गवत खाल्लं होतं. आणि आता नाथांच्या पैठणमध्ये जाणारे लोक 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये देऊन गवताची वरण खरेदी करतात, म्हणजे भारा खरेदी करतात आणि तिथे टाकतात. कुणाचाही आज अखेर खाल्लेला नाहीये. त्या गवताचं नंतर काय करतात हा माझ्यासमोर प्रश्नच आहे. पण लोक एकनाथ बनायला जातात, याचं मला खूप कौतुक आहे. अशा पद्धतीने असो. आज समाधीचा दिवस,
या समाधीच्या दिवशी पांडुरंग येत असत, पांडुरंगाची पालखी येत असे. त्याच्यात आणखीन एक मजा आहे बरं. पांडुरंगानी एकटं येणं परवडणार नव्हतं, कारण पंढरीच्या मंदिरात पांडुरंगच नाहीसा झाला तर पंढरीत काय बघायचं. म्हणून पांडुरंग एकादशीला जे पालखीतून आलेले वेगवेगळे लोक होते, जे संत मंडळी येत असत, त्या सगळ्या संत मंडळींना घेऊन पांडुरंग येत असत. आज पांडुरंग पालखीतून येतात, पांडुरंगाची मूर्ती येते पालखीतनं, आणि आता नामदेव वगैरे कोणीच नाही. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या आखाड्याचे जे प्रमुख आहेत, त्यांच्या त्यांच्या वारीचे जे फड प्रमुख आहेत, ते आता त्यांच्या बरोबर त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे येतात. सर्व संतांची मांदियाळी येऊन इथे भेटते. याचं कारण काय होतं माहितीये का? नामदेवान आतमध्ये गेलेले लोक कोण होते समाधीमध्ये? निवृत्तीनाथ ज्ञानाला घेऊन गेले होते. वाईट प्रसंग आहे बरं का. एका बाजूला गुरु आहेत आणि एका बाजूला मोठे भाऊ आहेत. मोठ्या भावांनी लहान भावाला समाधी द्यायची, हा प्रसंग आहे. तो प्रसंग निवृत्ती सगळ्यातूनच निवृत्त झालेले होते, ते पलीकडे होते, म्हणून त्यांनी हे अनुभवलंय, सहन केलं. त्यांनी आतमध्ये नेऊन बसवलं. मी मगाशी असं विधान केलं सुरुवातीला, कालही बोललो होतो की त्यावेळेला एकच माणूस बरोबर जाऊ शकला, त्याचं नाव आहे नामदेव. पण हे तितकंसं खरं नाही, कारण नामदेवांबरोबर आणखीन एक व्यक्ती, आणखीन एक तिथे होते. कारण नामदेव म्हणाले मी एकटा काही आतमध्ये जाऊन हे सगळं करणार नाही. निवृत्ती दादा ते काय नेते त्यांच्या कुटुंबातले, मी विश्वव्यापी कुटुंबाचा घटक आहे, पण हे विश्व ज्याने चालवलेलं आहे तो माझ्या बरोबर येणार असेल तरच मी त्यांना समाधीच्या इथे बसवेन. आणि म्हणून जगातलं सगळ्यात उत्तम गोष्ट कोणती आहे तर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतलेली आहेच, पण ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वेळेला म्हणजे अनेक लोकांनी समाधी घेतली, संजीवन समाधी घेणारी ज्ञानेश्वरांनंतर नाहीये. हल्ली संजीवन समाधी म्हणण्याची एक फॅड आहे, पण अनेकांनी समाधी घेतली, अनेकांची मृत्यू पश्चात समाधी मंदिरं झाली. पण हे सगळं होताना परब्रह्म आणि गुरु हे दोन्ही एका वेळी आपण समाधी घेत असताना त्यांनी नेऊन समाधी अवस्थेमध्ये बसवणं हे कधीही घडलेलं नाही. हे ज्ञानदेवांसाठी घडलं. प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंग, निवृत्ती दादा या दोघांनी आसनावर बसवून त्यांना समाधीस्थ केलंय एका अर्थाने. त्याचे साक्षीदार नामदेव होते. आणि म्हणून पांडुरंगाने नामदेवांना जे सांगितलं की तो ज्ञानदेव म्हणजे मी आहे आणि ज्ञानदेव म्हणजेच पांडुरंग आहे, ते या अर्थाने सत्य होते. जेव्हा विश्वव्यापक असलेलं परब्रह्म तुमच्या समाधीच्या वेळेला तुम्हाला हाताला धरून बसवतो, तुम्हाला ज्यांनी विश्वरूप दर्शन बघण्याची सिद्धी दिली, ती दृष्टी दिली, तो तुमचा मोठा भाऊ हा महत्वाचा मुद्दा नाही. तो तुमचा गुरु असलेला जो निवृत्ती, तो जेव्हा तुमच्या बरोबर येतो, तुमचा गुरु, तुमचं परब्रह्म जेव्हा तुम्हाला नेऊन बसवतं, तेव्हाच तुम्ही कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती होता. जगामध्ये असं आसन, असा अभिषेक, असं स्थान देण्याची घटना दुसरी नाही. ज्ञानदेवांनी किती वर्ष आयुष्य काढलं, जगले, याला काहीच अर्थ राहत नाही. ज्ञानदेव आले ते कृष्णाष्टमीच्या दिवशी. कृष्णाचं अर्जुनाच्या रूपाने लोकांना दिलेलं जे तत्वज्ञान, 18 अध्यायाची गीता, ती 9000 ओव्यात सांगण्याकरताच ज्ञानेश्वरांचा जन्म. समाजाची चौकट निर्माण करण्याकरता, संप्रदायवादाचा नाश करण्याकरता आणि सर्वाभूती परमेश्वर पाहत निर्गुण असलेल्या परमेश्वराला विश्वव्यापकांचं चैतन्यत्व प्रदान करणारे ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे, भागवत संप्रदायाचे महावैष्णव म्हणून गणले गेले. आणि ज्ञानदेवांनी आजच्या दिवशी समाधी घेतली. 750 वर्षानंतर या माणसाचं चरित्र, त्याचं तत्वज्ञान गावं असं वाटतं.
याचं कारण भागवत संप्रदायाने जो उपकार आमच्यावर करून ठेवला, पुढच्या 700 वर्ष, पुढच्या 300 वर्षात, 400 वर्षात स्वधर्माचं निशाण नाही, स्वधर्माचा राजा नाही, स्वधर्मातल्या राजाचा अभिषेक नाही. स्वधर्माने चालावं अशी कोणतीच गोष्ट शिल्लक नाही. भागवत धर्माच्या वारीने, पांडुरंगाच्या भक्तीने, तुळशीच्या वृंदावनाने, ज्ञानदेवादी भावंडांच्या कार्याने, भागवत संप्रदायाच्या रूपानं सनातन आर्य धर्माची ज्योत तेवती ठेवली. आणि म्हणूनच एकनाथांना आदिमायेला साकडं घालून विनंती करता आली. नाहीतर पुढच्या 250 वर्षानंतर ती संधी एकनाथांनाही मिळाली नसती. कदाचित एकनाथही हिंदू धर्मात आले असते का नाही हा शंकेचा भाग आहे. एवढं काम ज्ञानदेवांनी केलं. ज्ञानदेवांना गोपालकृष्णाचे शैव लोक परत गंमत आहे बरं. ज्ञानदेवांना महावैष्णव तर म्हणतातच, विष्णूचे अवतार म्हणतात, गोपालकृष्णाचे अवतार म्हणतातच, पण त्याही पेक्षा शैव लोक ज्ञानदेवांना शंकरांचे अवतार समजतात. त्यामुळे ज्याला जे परब्रह्माचं रूप आवडतं त्या रूपातला जो ईश्वर आहे तोच ज्ञानेश्वर आहे असं वाटणं हीच ज्ञानेश्वरांच्या कार्याची सगळ्यात मोठी पावती होती. आज ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दिवशी ज्या आदिनाथ गुरु महादेवांपासून ही नाथ संप्रदायाची पताका फडकत राहिली, इत्येषां वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर मंगलमूर्तींच्या साक्षीनं ती ज्ञानदेवांच्या चरणी अर्पण करायची. त्यांचे सगळ्यात पहिले आदिगुरु असलेल्या शंकरांच्या चरणावर